काल आपण बघितलं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची ही कथा किती पुण्यवान आहे, या कथेचं महात्म्य काय काल आपण बघितलं. भक्ती देवी, त्या भक्ती देवीच्या दोनही पुत्रांना म्हणजे ज्ञान आणि वैराग्याला मुक्ती प्राप्त करून देण्याचं, म्हणजे त्यांना देखील चैतन्य अवस्थेला प्राप्त करून देण्याचं कार्य श्रीमद भागवत महापुराणाने केलं. ऐका ऐका, इतका महान असा हा श्रीमद भागवत ग्रंथ आहे. श्रीमद भागवताचं महात्म्य सांगत असताना अनेक कथा त्या ठिकाणी प्रचलित आहे, अनेक कथा प्रचलित आहे. अनेक पुराणांमध्ये भागवताचं महात्म्य देखील वर्णन करण्यात आलेलं आहे, अनेक पुराणांमध्ये. ऐका ऐका, अनेक देवतांनी देखील या भागवताचं महती काय, भगवान परमात्म्याचे चरित्र श्रवण करण्याची महती काय आपल्या सर्वांसमोर प्रतिपादन केलेली आहे. स्कंद महाराज त्या ठिकाणी म्हणतात, ये मानवा पाप कृत्यस्तु सर्वदा सदा दुराचारिता विमार्गगा क्रोधाग्नी दग्धा कुटिलाश्च कामिना सप्ताह यत्नेन कलौ पुनंती ते. कार्तिक स्वामी महाराज आपल्या सर्वांना सांगतात, या भूतलामध्ये, या कलियुगामध्ये ज्या मनुष्याने आपल्या जीवनामध्ये अत्यंत वाईट कर्म केलं, क्रूर कर्म केलं, क्रोधाने भरलेला आहे, लोभाने भरलेला आहे, वाईट आचरण जरी ज्याने जीवनामध्ये केलं तरी देखील या भागवताच्या महतीने त्याचा देखील उद्धार झाला. महाराज सांगतात, ऐका ऐका, अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील भागवतामध्ये. धुंदुकारीचं उदाहरण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, आपण बघूयात. धुंदुकारी म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये ज्या मनुष्याने अत्यंत वाईट कर्म केलं, पापाचरण केलं, त्याचा देखील या भागवत श्रवणाने उद्धार कशा पद्धतीने झाला ती कथा आपण या ठिकाणी पाहणार आहोत बरं का. ऐका ऐका, कथेचा वृत्तांत त्या ठिकाणी सांगत असताना भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे. तुंगभद्रा तटे, तुंगभद्रा नदीच्या काठावरती एक उत्तम नावाचं नगर होतं बरं का. ऐका बरं का, त्या उत्तम ऐका ऐका, भागवताचं महात्म्य काय त्या ठिकाणी सांगत असताना महाराज तो आम्हाला वर्णन करून सांगतात, तुंगभद्रा नदीच्या काठावरती एक उत्तम नावाचं नगर होतं. सुंदर नगर आहे. त्या नगरामध्ये धर्माचरण करणारे अनेक व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतील. अनेक व्यक्ती जीवनामध्ये त्या व्यक्तींनी कधी वाईट दुराचाराने मार्गक्रमण केलं नाही. अनेक व्यक्ती पाहायला मिळतील. त्या उत्तम नावाच्या नगरामध्ये एक आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता. सत्यनिष्ठ, सत्यपरायण, धर्मपरायण, आपल्या जीवनामध्ये जे काही विहित कर्म आहे ते विहित कर्म करणारा असा तो ब्राह्मण. अनेक सदकर्म त्याने आपल्या जीवनामध्ये केले. वाईट मार्ग कधी आपल्या जीवनामध्ये आचरण केला नाही असा तो आत्मदेव नावाचा ब्राह्मण. प्रसंग ऐका महाराज. हॅलो हॅलो, त्या आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाने आपल्या जीवनामध्ये, ऐका बरं का, लक्ष द्या आता, जीवनामध्ये कधीही त्याने त्या ठिकाणी वाईट कर्म केलं नाही, दुराचार कधी केलेला नाही. सत्यनिष्ठ असा तो आत्मदेव ब्राह्मण. प्रसंग असा, आत्मदेव ब्राह्मणाने अनेक वर्ष त्या ठिकाणी बघितलं, आपण यज्ञयाग करत आहे, धर्मचरण त्या ठिकाणी करत आहे, परंतु आपल्याला मात्र अजूनही पुत्र संतान प्राप्त झालेली नाही. मनामध्ये विचार करतो, का बरं मला पुत्र संतान प्राप्त नाही. अनेक यज्ञ याग त्याने केले, पूजापाठ त्याने त्या ठिकाणी केली, अनेक संत महात्म्यांच्या भेटीला गेला, त्यांना प्रश्न विचारला, म्हणे महाराज मला पुत्र संतान नाही, पुत्र संतान व्हावं असा त्या ठिकाणी तुम्ही मला आशीर्वाद द्या बरं का. कोण म्हणताय, कोण म्हणताय? आत्मदेव नावाचा ब्राह्मण. अनेक संत महात्म्यांची भेट घेतो, त्यांना सांगतो महाराज पुत्र संतान प्राप्त व्हावी असा आशीर्वाद द्या. अनेक तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन पुण्य त्याने त्या ठिकाणी अर्जित केलं.
परंतु तरी देखील अनेक वर्ष लोटल्यानंतर त्याला पुत्र संतान मात्र प्राप्त झाली नाही. एक दिवशी निवांत बसलेला असताना मनामध्ये विचार केला, मला पुत्र संतान नाही, माझा वंश पुढे कसा चालणार, माझ्या पूर्वजांचा त्या ठिकाणी उद्धार कशा पद्धतीने होणार, मला शेवटी मेल्यानंतर मृत्युमुखी पडल्यानंतर अग्निडाग कोण देणार, आमच्या घरामध्ये कोण नाही, काय करायचं. दुःखी झाला. अनेक दिवस त्याचे लोटत चालले, पुत्र संतान प्राप्त होत नाही. आणि मनुष्याला खूप दुःख असतं बरं का. संसारामध्ये पुत्र नसणं म्हणजे अत्यंत दुःखयुक्त त्या ठिकाणी घटना. काय करायचं मनामध्ये विचार करत असताना एकदा विचार केला, कल्पना आली, नाही पुत्र संतान नाही ना, आपलं जीवन देखील त्या ठिकाणी व्यर्थ आहे, देहाचा त्याग केला पाहिजे. कोण म्हणताय, ऐकताना तुम्ही कथा, कोण म्हणताय, आत्मदेव नावाचा ब्राह्मण, जो तुंगभद्रा नदीच्या काठावरती एक उत्तम नावाचं नगर होतं, त्या नगरामध्ये राहत होता बरं का. काय करायचं मनामध्ये विचार करत आहे. एकदा ठरवलं, नाही आपला देह त्या ठिकाणी ठेवलाच पाहिजे, आजपासून आपण जगायचं नाही, मुलगा नाही, जीवनामध्ये काही सार्थक नाही. निघाला, वनामध्ये गेला, जंगलामध्ये पदार्पण केल्याबरोबर दृढ निश्चय त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. काय, मृत्युमुखी पडायचं, आत्मदाह त्या ठिकाणी करून घ्यायचा, बरोबर की नाही, आत्महत्या करून घ्यायची. जंगलामध्ये गेला, विचार केला, आत्मदाह करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. खूप विचार करून त्या ठिकाणी आलेलं होतं बरं. थोड्या अंतरावरती बघितलं तर काय, एक साधू महात्मे त्याला पाहायला मिळाले. विचार केला, या साधू महात्म्यांचं आपण जाता जाता दर्शन घेतलं पाहिजे, कारण संत महात्मे यांच्या दर्शनामध्ये किती पुण्य आहेत महाराज सांगतात. संतांच्या दर्शनाने अनेकांचा उद्धार झाला. मी जर यांचं दर्शन घेतलं तर निदान माझा उद्धार तरी होईल. गेला संत महात्म्यांच्या त्या यती महाराजांच्या जवळ गेला. आत्मदेव ब्राह्मण महाराजांच्या पायावरती डोकं ठेवलं. त्या ब्राह्मणाने, ते यती महाराजांनी ज्यावेळेस त्या आत्मदेव ब्राह्मणाला प्रश्न विचारला, म्हणे इतक्या घोर अरण्यामध्ये तू त्या ठिकाणी कशासाठी आला, काय प्रयोजन आहे तुझं येथे येण्यामागे, प्रश्न विचारला असता त्याने सांगितलं, म्हणे महाराज, माझ्या जीवनाला काही एक अर्थ राहिला नाही, मी आत्मदाह करण्यासाठी, आत्महत्या करण्यासाठी या जंगलामध्ये आलेलो आहोत. यती महाराजांनी प्रश्न विचारला, अरे आत्मदाह कुणी करतं का? जो आपला देह स्वतःहून जर ठेवत असेल, संसारामधील या दुःखांना जर कंटाळून स्वतःचा देह ठेवत असेल, आत्महत्या करत असेल, त्याच्या इतकं पाप या जगामध्ये दुसरं नाही. पापी आहे तो. कारण हा देह, यती महाराज त्याला समजून सांगतात बरं का, हा देह इतका सहजासहजी आपल्याला प्राप्त होत नाही. सहजासहजी देह प्राप्त होणं अवघड गोष्ट आहे. पावला हा देह काकटाळी न्याय. हा देह आपल्याला सहजासहजी मिळाला का? हो, काकटाळी न्यायाप्रमाणे हा देह आपल्याला मिळाला नाही. महाराज सांगतात, काकटाळी न्याय म्हणजे काय? आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडणं किती दुर्लभ गोष्ट आहे मला सांगा बरं. सापडू शकेल का? अहो, डोळस माणसांच्या टाळीमध्ये आंधळा तो कावळा सापडणार नाही. कसा त्या आंधळ्या माणसाच्या हातामध्ये सापडेल? परंतु सापडला. किती योगायोग झाला. त्या पद्धतीनं आपल्याला हा देह मिळालेला आहे. आपल्याला माहिती आहे का? आता सांगून जाईल. एक आंधळा व्यक्ती एका नगरामधून बाहेर चाललेला असताना त्याला एका राजाची दवंडी कानावरती पडली बर का. ऐका, त्या आंधळ्या व्यक्तीने बघितलं काय दवंडी आहेत. ऐकल्यानंतर त्याच्या लक्षामध्ये आलं, त्या दवंडीमध्ये सांगण्यात आलेलं होतं, जो कोणी आपल्या या राज्याच्या राजाला कावळ्याची आवश्यकता आहे, जो कावळा त्या आपल्या राजांना पकडून देईल, त्याला भरपूर अशी सुवर्ण मुद्रा त्या ठिकाणी देण्यात येईल. दवंडी पेटवली गेली होती बरं का. त्या आंधळ्याने ही दवंडी ऐकली. त्याचा रोजचा दिनक्रम होता. काय करायचं? नदीमध्ये जायचं, डुबकी मारायची, स्नान करून बाहेर निघून यायचं. त्या दिवशी देखील गेला. प्रातकाळाची वेळ,
नदीमध्ये गेल्यानंतर काय केलं, डुबकी मारली. त्याचा एक नियम होता बरं का, आणखीन एक ऐकता ना तुम्ही सर्वजण, ऐका. बुडी मारल्यानंतर वर यायचं, वर आल्याबरोबर टाळी वाजवायची. काय करायचं, टाळी वाजवायची. पहिली बुडी मारली, बाहेर येता क्षणी टाळी वाजवल्याबरोबर आकाश मार्गाने उडत चाललेला कावळा त्याच्या हातामध्ये सापडला. कावळा बघितलं, त्याच्या लक्षामध्ये आलं हात लागलेला आहे, तो काव काव करू लागला, हा कावळा आहे. मनामध्ये विचार केला, आपला राज्याचा राजा किती मूर्ख आहेत म्हणे, अहो कावळा पकडणं किती सोपं आहे म्हणे. आणि यांनी सांगितलं, जो कोणी मला कावळा पकडून देईल त्याला काय भेटणार, अनेक सुवर्ण मुद्रिका भेटणार. किती सोपं आहे कावळा पकडणं म्हणे. काय करायचं, नदीमध्ये यायचं, बुडी मारायची, वर आल्याबरोबर टाळी वाजवली की कावळा हातामध्ये येतो. काय करायचं मग म्हणे, सोपं आहे. आणखीन एक विचार केला बरं का, म्हणे आपण एक कावळा पकडला, राजा आपल्याला बक्षीस तर देणारच आहे, परंतु आपण जर आणखीन एक कावळा जर पकडून राजाला दिला, राजा आपल्यावरती अधिक खुश होऊन आपल्याला अधिक संपत्ती देईल. कोण विचार करतं, आंधळा व्यक्ती बरं का, अंध व्यक्ती. त्याने काय केलं, तो कावळा घेतला, आपल्या काखेमध्ये ठेवला, पुन्हा बुडी मारली, टाळी वाजवायला गेला. आता मला सांगा, त्या आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा येईल का हो, परत येईल का, नाही येणार. अहो जो त्याच्या जवळ आलेला होता तोही उडून गेला. त्याने खूप प्रयत्न करून बघितले, बुडी मारायचा, वर आल्याबरोबर टाळी वाजवायचा, तरी देखील कावळा त्याच्या हातामध्ये सापडला. आता मला सांगा बरं, याने किती बुड्या मारल्या की याच्या हातामध्ये तो कावळा येईल, सांगा मला. अजिबात नाही. का नाही येणार. अहो निव्वळ योगायोग या ठिकाणी घडला होता. आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडणं निव्वळ योगायोग. त्याचप्रमाणे आपल्याला जो हा देह मिळालेला आहे ना, काग टाळी न्यायाने मिळालेला आहे, योगायोगाने देह मिळालेला आहे, सहजासहजी प्राप्त होत नाही. मनुष्य जन्म मोल रे, माटी में ना रोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. हरि बोल. सहजासहजी हा देह मिळत नाही, मग काय केलं पाहिजे. मनुष्य जन्म मोल रे, माटी में ना रोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म मोल रे, माटी में ना रोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. तू सत्संग में आया कर, गीत प्रभु के गाया कर. तू सत्संग में आया कर, गीत प्रभु के गाया कर. सांझ सवेरे बैठ के बंदे ध्यान प्रभु का लगाया कर. नहीं लगता कुछ मोल रे, माटी में ना रोल रे, अब तो मिला ही फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, माटी में ना रोल रे, अब तो मिला ही फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं रे. तू बुलबुला ही पानी का, मत करना न जवानी का. नीत कमाई कर ले भाई, पता नहीं जिंदगानी का. मीठा सबसे बोल रे, माटी में ना रोल रे, अब तो मिला ही फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, माटी
सुंदर प्रमाण महाराजांनी दिले. हा जो काही आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे हा अनमोल आहे बरं. सहजासहजी आपल्याला प्राप्त होत नाही, अजिबात होणार नाही. ती यती महाराज त्या ब्राह्मणाला सांगतात म्हणे, दादा अरे तू तर ब्रह्मकर्म करणारा व्यक्ती आहे, तुला माहिती आहे सहजासहजी हा देह प्राप्त होत नाही, तुला मिळाला मग तू तरी देखील आत्मदाह करण्याचा, आत्महत्या करण्याचा प्रयत्न का करतोस, प्रश्न विचारला. असं करू नकोस म्हणे. खूप समजावून सांगत असताना त्या ब्राह्मणाने यती महाराजांना सांगितलं म्हणे, महाराज ऐका बरं का, माझ्या जीवनामध्ये खूप दुःख आहे असंही काही नाही, मग म्हणे तू आत्मदाह करण्यासाठी का बरं आलास. त्याने सांगितलं म्हणे, मला पुत्र संतान नाही. काय पुत्र संतान नाही, आणि पुत्र नसल्याचं दुःख तुम्हाला काय सांगावं. लहानसं मूल जर कोणाचं बघितलं तर माझ्या अंतकरणाला दुःख त्या ठिकाणी प्राप्त होतं. खूप विचार करून मी हा निर्णय घेतलेला आहे, काय आत्मदाह करण्याचा. मी आता जगू शकत नाही, मला जगायचं नाही. त्यांनी सांगितलं असे तसं करू नकोस, भगवान परमात्म्याचं भजन कर. काय आहे संसारामध्ये. अरे पुत्र जर तुला जर प्राप्त झाला आणि तो जर नास्तिक निघाला तर काय करशील म्हणे. ऐक ऐक, ज्यांना पुत्र आहे ना म्हणे ते देखील दुःखी आहे. कशाला पुत्राची कामना करतोस. नाही नाही म्हणे, नाही मला पुत्र पाहिजे. त्या यती महाराजांनी डोळे बंद केले, अंतकरणाने जाणलं की काय. त्याला सांगितलं म्हणे, मी अंतकरणाद्वारे अंतर्यामाने तुला जाणलेलं आहे. सप्त जन्मा अवधी तव पुत्र नैवच नैवच. 7 जन्मापर्यंत तुला पुत्र नाही. फक्त ह्या जन्माचा विषय सांगत नाही, 7 जन्मांपर्यंत तुला पुत्र संतान तुझ्या जीवनामध्ये नाही. तू काय कर, पुत्राचा मोह त्याग कर. नाही तू म्हणे आता मी आत्महत्या करणारच. बरं साधू महात्म्यांना त्याची दया आली. ऐक म्हणे, काळजी करू नकोस, तुझा प्राण वाचवण्यासाठी मी तुला आशीर्वाद देतो, तुला नक्की पुत्र होईल, काळजी करू नकोस. एक फळ त्या यती महाराजांनी घेतलं, त्या आत्मदेव ब्राह्मणाच्या हातामध्ये दिलं. त्याला सांगितलं, हे फळ घे, घरी जा, तुझ्या पत्नीला खाण्यासाठी दे. हे फळ जर तुझ्या पत्नीने खाल्लं, 9 महिन्यापर्यंत जर तुझ्या पत्नीने धर्माचरणाने जर व्रत याग जर केला, शुद्ध आचरण जर केलं, सुंदर सुशील असा पुत्र तुला नक्की प्राप्त होईल. आशीर्वाद दिला महाराजांनी, आशीर्वाद दिला. खुश झाला हा ब्राह्मण, मला पुत्र संतान प्राप्त होईल. अतिशय आनंद झाला, जसा भगवान परमात्मा प्राप्त झाला असा आनंद झाला महाराज. आनंदी आनंदी होऊन घरी पळतच आला. पळत येत असताना कसलंही भान त्याला राहिलं नाही. धावत पळत आला, आपल्या पत्नीकडे आला. पत्नीच्या जवळ गेला, सांगितलं मला अत्यंत आनंद झालेला आहे. पत्नीने सांगितलं, इतका आनंद का झाला तुम्हाला, नक्की काय झालं सांगा. म्हणे आपल्याला पुत्र होणार, आता पुत्र होणार. म्हणे कसा पुत्र होणार. म्हणे जंगलामध्ये वनामध्ये मला एका साधू महात्म्यांनी आशीर्वाद दिलेला आहे. माझ्याकडे जे काही फळ आहे ना ते साधू महात्म्यांनी दिलेलं फळ आहे. हे जर फळ तू खाल्लंस तर आपल्याला निश्चितच पुत्र होणार. आनंदी झालेला तो ब्राह्मण, त्या आत्मदेवाने ते फळ आपल्या पत्नीच्या हातामध्ये दिलं. त्याच्या पत्नीचं नाव होतं धुंदुली. ऐका, त्या धुंदुलीने ते फळ हातामध्ये घेतलं. घरामध्ये गेली असताना मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार आले. वास्तविक पाहता ही धुंदुली मात्र सदवृत्तीची नव्हती. तिची वृत्ती मात्र कशी होती, वाईट वृत्ती होती बरं का. मनामध्ये वेगवेगळे विकल्प ती आणायची, कल्पना करायची. काय करावं म्हणे. घरामध्ये निवांत बसलेली असताना अनेक प्रकारे तिने विचार केला. हे फळ जर मी भक्षण केलं, भागवतामध्ये विस्तृत वर्णन आलेलं आहे बरं. हे फळ जर मी भक्षण केलं, मी गर्भवती होईल म्हणे. माझं पोट वाढेल, मला चालता येणार नाही चांगलं, मला घर कामं करता येणार नाही. वेगवेगळ्या प्रकारे ती काय विकल्प मनामध्ये आणू लागली. वेगवेगळ्या प्रकारे भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे. देवात घाटे ब्रजेत ग्रामे. ती मनामध्ये विचार करते, देव न करो जर आपल्या गावामध्ये
चोरांची धाड पडली, सर्वजण पळून जातील, मी कसं पळणार? ऐका ऐका, अनेक विकल्प मनामध्ये आणू लागली. आणि जर मला काही कार्य जर करायचं असेल तर ते मी कार्य कसं करणार? मला जर माझ्या माहेरी जायचं असेल तर माझे पतिदेव मला पाठवणार नाही. वेगवेगळ्या प्रकारे मनामध्ये विकल्प करत असताना शेवटी निश्चय केला, काय? नाही नाही, हे फळ खायचं नाही. कारण पुत्र जन्माला घालत असताना अत्यंत आपल्याला काय होणार? पीडा होणार, जमणार नाही. आपल्याला पुत्र संतानच नको बरं का. परंतु पतिदेवांना तर पुत्र संतान पाहिजे. मग काय करायचं? आपल्या बहिणीकडे मदत मागितली. तिच्या बहिणीने नुकतंच तिला सांगितलं, मला मुलगा होणार आहे, मला पुत्र होणार आहेत बरं का, मी गर्भवती आहे म्हणे, माझा झालेला पुत्र मी तुला देऊन टाकील, काळजी करण्याचं कारण नाही, फक्त तू इतक्या दिवस 9 महिने तू काय कर, नाटक कर फक्त म्हणे गर्भवती असल्याचं. त्या धुंदुलीने त्याच पद्धतीनं गर्भवती असल्याचं नाटक केलं. आणि ते जे काही महाराजांचं फळ होतं ना, ते फळ गोठ्यामध्ये असलेल्या एका गाईला खाऊ घातलं. सुंदर कथा आहेत, लक्ष द्या महाराज. गाईने ते फळ भक्षण केलं. 9 महिने 9 मास पूर्ण झाल्यानंतर त्या आत्मदेव ब्राह्मणाच्या घरामध्ये आनंद झाला, अत्यंत आनंद झाला. कारण त्याने बघितलं, माझ्या पत्नीने म्हणे एका पुत्राला जन्म दिलेला आहे. त्याच्या पत्नीने आपल्या बहिणीच्या घरचा तो मुलगा घेऊन आली. आनंद झाला आत्मदेवाला. परंतु आणखीन एक चमत्कार देखील झाला बरं का. त्या गोठ्यातल्या गाईला देखील पुत्र प्राप्त झाला. गाईला देखील पुत्र झाला. शरीर त्या ठिकाणी मानवाचं आहे, कान मात्र गायीचे होते. आत्मदेव ब्राह्मणाच्या घरी अत्यंत आनंद झाला. सर्व ऋषीगण आले. सांगितलं म्हणे, महाराज तुम्हाला पुत्र होत नव्हता, पुत्र आता तर तुमच्या घरामध्ये 2-2 पुत्र आहेत म्हणे. आनंद व्यक्त केला त्याने. आपल्या पुत्रांचं नामकरण करण्याचं ठरविलं. ब्राह्मण मंडळींना सांगितलं, माझ्या नावावरून माझ्या पुत्राचं नाव ठेवा. ती धुंदुली म्हणे, नाही नाही, सगळीकडे त्या ठिकाणी पुरुषवाद चालणार नाही. माझा पुत्र आहे तो म्हणे, माझ्या नावावरून त्याचं नाव ठेवलं पाहिजे. त्याचं नाव मग ठेवण्यात आलं धुंदुकारी. काय? धुंदुकारी. जो काही गायीचा पुत्र झाला होता, त्याचे कान गायीसारखे असल्या कारणाने त्याचं नाव मात्र गोकर्ण ठेवण्यात आलं. कालवश त्या ठिकाणी ते लहानसे मुले मोठी त्या ठिकाणी बालकं होऊ लागली. हळूहळू वाढत असताना प्रकार असा घडला, त्यांची वृत्ती त्या आत्मदेव ब्राह्मणाच्या लक्षामध्ये आली. हा जो काही धुंदुकारी होता ना, तो लहानपणापासून खोडकर होता. वाईट वृत्ती त्याच्या मनामध्ये निर्माण होत गेली, प्रबळ होत गेली. जसा जसा तो मोठा होत गेला, तसतसा त्याच्या मनामधील जी काही वाईट वृत्ती होती ती वाढत गेली. आणि हा जो काही गोकर्ण होता ना, हा लहानसा मोठा होत असताना जस जसा मोठा होऊ लागला, तस तसं त्याचं ज्ञान वाढू लागलं, बुद्धिवान व्यक्ती होऊ लागला. ऐका ऐका, गोकर्ण पंडितो ज्ञानी धुंदुकारी महाखल. कालांतराने ज्या वेळेस ते दोघेही मोठे झाली, ते पुत्र ज्या वेळेस दोघे मोठे झाले असताना धुंदुकारी मात्र अत्यंत खल व्यक्ती बनला. खल म्हणजे काय? वाईट व्यक्ती. आणि जो काही गोकर्ण होता ना, गोकर्ण बुद्धिवान बनला. बुद्धिवान जनसामान्यांच्या कल्याणासाठी उपदेश करायचा. भगवत प्राप्तीसाठी त्यांनी काय केलं? भजन करण्यास सुरुवात केली. अत्यंत आनंदी राहायचा. धुंदुकारी मात्र वाईट. घरामध्ये धुंदुकारीच्या स्वभावामुळे काय होणार आता आपल्याला माहिती, कलह निर्माण होणार. एक दिवशी त्या कलहांना कंटाळून हा धुंदुकारी बाहेर जायचा, वाईट आचरण करून यायचा, कधी कधी चोऱ्या करायचा, लुबाड्या करायचा. वाईट वृत्तीचा तो धुंदुकारी, त्याच्या या वर्तनाला कंटाळलेला तो आत्मदेव ब्राह्मण एक दिवशी मनामध्ये विचार करतो. निवांत बसलेला असताना महाराजांनी मला सांगितलं होतं, अरे ज्याला पुत्र आहे ना म्हणे, तो देखील जीवनामध्ये दुःखी आहे. कशाला पुत्र कामना करतोस म्हणे? पुत्र झाला तो जर वाईट निघाला तर मला महाराजांनी सांगितलं. अरे रे रे, मी त्यांचे वचन ऐकले नाही. मला पुत्र तर प्राप्त झाला, परंतु हा अत्यंत वाईट बुद्धीचा पुत्र निघाला. काय करावं? या पुत्रामुळे जी काही माझी अपख्याती जगामध्ये झालेली आहे, पसरलेली आहे, किती मोठी माझी त्या ठिकाणी अपकीर्ती झाली, मानहानी झाली. काय करायचं? नाही 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 नाही, काय केलं पाहिजे? मनामध्ये उद्विग्न अवस्थेमध्ये असताना त्याचा दुसरा मुलगा
गोकर्ण महाराज समोरून चालले. त्या महाराजांनी बघितलं आपले पिताश्री म्हणे अत्यंत दुःखी दिसतात. त्यांना विचारलं म्हणे काय झालं बाबा? आत्मदेव ब्राह्मणांनी सांगितलं अरे काय करू, दुरावस्था झाली माझ्या जीवनाची, काय करू मला काही समजेना. त्यावेळेस त्या गोकर्ण महाराजांनी आत्मदेवाला उपदेश केला, आपल्या वडिलांना उपदेश केला बरं का. सांगितलं म्हणे महाराज बाबा अहो काय तुम्ही या संसाराच्या मोहमायेमध्ये त्या ठिकाणी अडकलेला आहात. अनेक वर्ष तुम्ही संसार केला, तुमचं प्रस्थाश्रमाचं वय देखील निघून गेलं, तरी तुम्ही भगवंताचं भजन करण्यासाठी जंगलामध्ये वनामध्ये गेला नाहीत. काय करायचं? अहो भगवंताचं भजन करण्यासाठी जा म्हणे. काय या संसारामध्ये अडकला? माझा मुलगा अजून तरी तुम्ही करतात. असू द्या होऊ द्या तुमची जगामध्ये अपख्याती. तुम्ही काय करा, आपला उद्धार करण्यासाठी प्रयत्न करा. या जगामध्ये जो काही नरदेह प्राप्त झाला तो तुम्हाला सहजासहजी प्राप्त झाला नाही, आपण बघितलं. याचा उद्धार करण्यासाठी तुम्ही काय करा, जंगलामध्ये जाऊन भगवंताचं भजन करा. कारण भगवंताचं भजन एकमेव साधन आहे दुःख निवारण करण्यासाठी. बरोबर की नाही महाराज? वास्तविक पाहता आपल्या पित्याला तो उपदेश करतो बरं का. वास्तविक पाहता म्हणे बाबा हा जो काही संसार आहे या संसारामध्ये सुख आणि दुःख राहणारच आहे म्हणे. हा जो काही मनुष्य देह आपल्याला प्राप्त झालेला आहे या मनुष्य देहामध्ये सुख आणि दुःख आहेच म्हणे. तुम्ही त्याची काळजी करू नका, तुम्ही भगवत भक्तीसाठी प्रयत्न करा, भगवत प्राप्तीसाठी प्रयत्न करा. कारण हे संसार म्हणजे हा जीवन म्हणजे काय, सुख दुःखाचं एक गाव आहे म्हणे, गाव. सुख दुख दोनों रहते जिसमें जीवन है वो गाँव. कभी धूम तो कभी छाँव, कभी धूम तो कभी छाँव. ऊपर वाला आशा फेंके नीचे चलते दाव. कभी धूम तो कभी छाँव, कभी धूम तो कभी छाँव. कभी धूप तो कभी छाँव, कभी धूप तो कभी छाँव. सुख दुख दोनों रहते जिसमें जीवन है वो गाँव. कभी धूप तो कभी छाँव, कभी धूप तो कभी छाँव, कभी धूप तो कभी छाँव. आपल्या वडिलांना उपदेश करत आहेत बरं का तो गोकर्ण. अहो जीवन म्हणजे काय आहे, सुख दुःखाचं एक गाव आहे म्हणे. कशाला तुम्ही या जीवनामध्ये अडकून पडता, भगवत प्राप्तीसाठी प्रयत्न करा. आपल्या पुत्राचा उपदेश ऐकल्यानंतर तो आत्मदेव ब्राह्मण वनामध्ये निघून जात आहे. ऐका आत्मदेव ब्राह्मण वनामध्ये निघून गेल्यानंतर मात्र त्या धुंदुकारी कडे सर्व जबाबदारी आली. आता मात्र त्याच्यावरती अंकुश ठेवणारं कुणी राहिलं नाही. आता त्याच्या अंतःकरणामधील जी काही वाईट वृत्ती होती ती अधिक वाढली बरं का. आपल्या आईला देखील त्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. आईला देखील मारहाण करू लागला. ती धुंदुली देखील अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये त्याच्या या त्रासाला कंटाळून तिने देखील आपला देह त्याग केला. धुंदुली देखील मृत्युमुखी पडली बरं का. आत्मदेव ब्राह्मण वनामध्ये निघून गेलेला आहे, धुंदुली मृत्युमुखी पडलेली आहे. गोकर्ण महाराज मनामध्ये विचार करतात आपण देखील या घरामध्ये राहून उपयोग नाही,
आपण देखील तीर्थयात्रा करण्यासाठी गेलो पाहिजे. गोकर्ण महाराज तीर्थयात्रेसाठी मार्गक्रमण करतात, निघून जातात. पुढे प्रसंग असा घडतो, आता मात्र कोणाचाही याच्यावरती अंकुश नाही, कोणीही जवळ नाही. अधिक वाईट कर्म करू लागला. ब्राह्मण जरी असला तरी त्याचे वर्तन वाईट झाल्यामुळे त्याला कुणी ब्रह्मकर्म करण्यासाठी बोलवे ना, पूजापाठ करण्यासाठी कुणी साहजिकच त्याला बोलवत नाही. मग काय करायचं? आपला उदरनिर्वाह कशा पद्धतीनं चालवायचा, मनामध्ये विचार करत असताना अनेक मार्ग शोधले बरं का. शेवटी वाट सरून अडवायचा, त्यांचं धन लुबाडायचा, सर्व चोरी करायचा. वाईट वर्तनाला लागलेला तो धुंदुकारी, घरामध्ये त्याने आपल्या वेश्या आणल्या बरं का. वेश्या, त्या व्याभिचार करणाऱ्या स्त्रियांबरोबर आपल्या घरामध्ये राहू लागला. वाईट कर्म करणारा. एक वेळचा प्रसंग, राजाच्या घरी चोरी केली, खूप धनसंपत्ती घेऊन आपल्या घरी आला. ती धनसंपत्ती त्या वाईट स्त्रियांनी, त्या वेश्यांनी बघितली. त्यांनी मनामध्ये विचार केला, राजाची चुकी यांनी केलेली आहे. राजाचे शिपाई येतील आणि या धुंदुकारीला पकडतील, याच्याबरोबर आपल्याला देखील कैदेमध्ये जावं लागेल. मग काय करायचं? मनामध्ये विचार करत असताना त्या वाईट स्त्रियांनी रात्रीच्या प्रहरी विस्तव घेतला. विस्तव माहिती ना आपल्याला? तो विस्तव घेतला, त्या धुंदुकारीच्या मुखामध्ये टाकला, त्याला मारून टाकलं. त्याच्या देहाचे तुकडे तुकडे केले. कुठे गेला कोणालाही कळू नये म्हणून त्याचे देहाचे तुकडे गिधडा कुत्रांना खाण्यासाठी टाकून दिले. अतिशय दयनीय अवस्थेमध्ये त्याचा मृत्यू झाला. दयनीय अवस्थेमध्ये मृत्यू झालेला आहे बरं. ऐका. शेवटी वाईट कर्म केलेलं आहे, अशा निघृणपणे हत्या झाली, त्याला प्रेत योनी प्राप्त झाली. कोणती? प्रेत योनी. त्या घरामध्ये प्रेतावस्थेमध्ये तो राहू लागला. त्या घराच्या आजूबाजूला कोणी भटकत नव्हतं, कारण प्रेत त्या ठिकाणी आहेत बरं का. प्रेत, भयानक प्रेत होतं बरं का. कधी कधी कोणत्या कुत्र्याचा आवाज तो काढत असे, कधी कधी मांजराचा आवाज काढायचा, वेगवेगळ्या पशूंचा आवाज काढायचा. वाईट दयनीय अवस्था त्याची प्राप्त झाली. एक वेळचा प्रसंग ऐका. गोकर्ण महाराज ज्या वेळेस तीर्थयात्रा करत असताना त्यांना हा कथाभाग समजला. आपला जो काही भाऊ आहे म्हणे, वडील तर जंगलामध्ये निघून गेले, आपल्या आईचा देखील मृत्यू झालेला आहे, आणि भाऊ देखील त्या अशा दयनीय अवस्थेमध्ये मरण पावलेला आहे. काय करायचं? त्याने त्या गोकर्ण महाराजांनी गया क्षेत्रामध्ये जाऊन आपल्या भावाचं पिंडदान त्या ठिकाणी केलं बरं का. आपल्याला माहिती आहे, गयेला गेल्यानंतर आपण काय करतो? पिंडदान करतो. गया क्षेत्रामध्ये पिंडदान करण्याचं महत्व, खूप महत्व आहे, बरोबर आहे की नाही? गयामध्ये पिंडदान केल्यानंतर पुन्हा एकदा तीर्थयात्रा करत 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 आपल्या गावी आला. गावी बघतो तर काय, आपल्या घरामध्ये जाऊ म्हणून विचार मनामध्ये करत असताना घराच्या जवळ जातो. पाहतो तर काय, त्याला अनेक वेगवेगळ्या पशूंचे आवाज ऐकायला येतात. आवाज, नक्की काय प्रकार आहे? अभिमंत्रित जल त्या घरावरती शिंपडल्याबरोबर लक्षात येतं, कोणीतरी प्रेत म्हणे या आपल्या घरामध्ये राहत आहे बरं का. घरामध्ये प्रवेश केला. पाहतो तर काय, समोर एक प्रेत आकृती त्याला समोर दिसतात. ते प्रेत बोलू लागतं बरं का. ऐका. ते प्रेत त्याला सांगता, अरे गोकर्ण म्हणे मी दुसरा तिसरा कोणी नाही, मी तुझा भाऊ आहे. अहम भ्राता त्वदीयस्मी धुंदुकारी रीती नामता. धुंदुकारी नावाचा मी तुझा भाऊ आहे. जीवनामध्ये अत्यंत वाईट कर्म केलं, त्यामुळे मला अशी दयनीय अवस्था प्राप्त झाली, प्रेत योनी प्राप्त झाली. या योनीमधून माझी सुटका करण्यासाठी काहीतरी प्रयत्न कर बरं का. आपल्या भावापुढे आक्रोश करू लागला ते प्रेत बरं का. ज्यावेळेस गोकर्णाने मनामध्ये विचार केला, मी तर माझ्या भावाचं पिंडदान गया क्षेत्रामध्ये केलं, त्याला मुक्ती प्राप्त व्हायला पाहिजे होती, तरी देखील तो प्रेत योनीमध्ये का भटकत आहे? विचार करत असताना लक्षामध्ये आलं, माझ्या भावाने जीवनामध्ये अत्यंत वाईट कर्म केलेला आहे, याचा उद्धार सहजासहजी होणार नाही. हे प्रेत म्हणजे साधं प्रेत नाही बरं का.
अत्यंत वाईट कर्म केलेला प्रेत आहे. याचा उद्धार करण्यासाठी काय करायचं? शेवटी काही झालं तरी माझा भाऊ आहे, उद्धार करण्यासाठी काहीतरी कार्य केलं पाहिजे. मनामध्ये विचार करत असताना बाहेर आला. सूर्यदेवाची प्रार्थना करत असताना सूर्यदेव प्रसन्न झाले. सूर्यदेवांनी त्या गोकर्ण महाराजांना सांगितलं, म्हणे तुम्हाला जर तुमच्या बंधूचा जर उद्धार करायचा असेल ना तर काय करा, श्रीमद भागवताचं पारायण करा. श्रीमद भागवतान मुक्ती, भागवताचं जर तुम्ही पारायण केलं तर त्या प्रेत योनीला, त्या प्रेत आत्म्याला निश्चित मुक्ती प्राप्त झाल्याशिवाय राहणार. भागवताचं तुम्ही काय करा, पारायण करा. ऐकता ना तुम्ही सर्वजण. त्या गोकर्ण महाराजांनी आपल्या घराजवळ एक आसन मांडलं. सर्व ब्राह्मण मंडळींना पाचारित केलं. सांगितलं, म्हणे माझ्या भावाच्या मुक्तीसाठी मला त्या ठिकाणी सूर्यदेवाने उपदेश केलेला आहे, तुम्ही काय करा, कथा करा. कथेची तयारी केली. अनेक श्रोतागण आपल्यासारखीच तेथे देखील उपस्थित झाले. सुंदरपैकी श्रीमद भागवत कथा त्या ठिकाणी संपन्न झाली. त्या भागवत कथेमध्ये वेगवेगळ्या प्रकारे भगवान परमात्म्याचं चरित्र त्या गोकर्ण महाराजांनी काय केलं, प्रतिपादन करून आपल्या श्रोत्यांना सांगितलं. सांगत असताना तो प्रेत समोर असलेल्या एका बांबूच्या झाडामध्ये जाऊन बसला. बरं का, त्या झाडाला मात्र आपल्याला माहिती आठी असतात. बरं का, त्या झाडाला त्या ठिकाणी 7 आठी होत्या. गोकर्ण महाराजांनी ज्या वेळेस प्रथम दिवसाची कथा सांगितली, एक गाठ त्या ठिकाणी सुटली. दुसऱ्या दिवसाची कथा संपन्न झाल्यानंतर दुसरी गाठ सुटली. अशा पद्धतीनं त्यांनी 7 दिवसाची कथा संपन्न झाल्यानंतर त्या 7ही गाठी सुटल्या आणि त्या धुंदुकारी प्रेताचा मात्र उद्धार झाला. बाहेर आला. दिव्य तेजधारी मनुष्य देह त्याला प्राप्त झाला. दिव्य तेजधारी देह त्याला प्राप्त झाल्यानंतर बघतात तर काय, आकाश मार्गाने काही गण विमानामध्ये बसून तेथे येत आहेत. विमानामध्ये तिथे आलेले आहेत. त्या प्रेताला आपल्या बरोबर घेतात. आकाश मार्गाने पुन्हा जाऊ लागतात. आपल्याला माहिती, मी कालच सांगितलं तुम्हाला, गोकर्ण महाराजांनी त्यांना थांबविलं आणि सांगितलं, का हो तुम्ही असं करता? भागवतामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे, ज्यांनी ज्यांनी कथा ऐकली त्याचा उद्धार होतो म्हणे. माझ्या संपूर्ण श्रोतागणांनी ही कथा ऐकली, त्यांना का बरे तुम्ही घेऊन जात नाही वैकुंठाला? त्यांचा देखील उद्धार करा. सांगितलं नाही म्हणे. काय, शुद्ध अंतकरणाने त्यांनी भगवंताची कथा ऐकली नाही. फक्त मला मुक्ती प्राप्त व्हावी ह्याच उद्देशाने कथा ऐकणारा तुमच्या सर्व श्रोतृगणांमध्ये फक्त एकमेव होता म्हणे. बरं का महाराज, कोण? हा म्हणे हे प्रेत. बरं का, म्हणून या प्रेताचा आम्ही उद्धार करतो, म्हणजे याला घेऊन त्या ठिकाणी वैकुंठाला चाललेलो आहोत. ऐका ऐका, भागवताचं महात्म्य किती आगाध आहे. माझं सांगण्याचं तात्पर्य तुमच्या लक्षामध्ये आलं असेल. श्रीमद भागवत कथा इतकी श्रेष्ठ आहे, इतकी पुण्यवान आहे, इतकी पावन आहे. या कथेद्वारे प्रेताचा देखील उद्धार झाला. तुमचा आमचा देखील निश्चित उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण काय करा, भगवान परमात्म्याचं भजन करा आणि ही कथा शुद्ध अंतकरणाने आपण देखील श्रवण केली पाहिजे. बरं का, सूतजी महाराज समोर बसलेल्या सर्व ब्राह्मण मंडळींना सांगतात. काय सांगतात? भागवताचं हे महात्म्य वर्णन करून त्यांनी सांगितलं. आपल्याला माहिती आहे, सूतजी महाराज ज्या वेळेस कथा सांगत असताना शौनकादिकांनी सांगितलं, म्हणे महाराज, मग ही श्रीमद भागवत कथा नक्की कोणी कोणाला सांगितली हे तरी आम्हाला सांगा. सूतजी महाराजांनी सांगितलं, म्हणे ही कथा कोणी कोणाला सांगितली सांगू का? शुकाचार्य महाराजांनी राजा परीक्षितीला ही कथा ऐकविली म्हणे. मग हा राजा परीक्षिती कोण होता? शुकाचार्य महाराज कोण होते? यांचं देखील आपण चरित्र ऐकलं पाहिजे. यांचं देखील भागवताच्या सुरुवातीलाच चरित्र आलेलं आहे. राजा परीक्षिती, ज्याला 7 दिवसामध्ये मरण येणार असा श्राप त्याला प्राप्त झालेला होता. बरं का, 7 दिवसामध्ये त्याला मरण येणार. राजा परीक्षिती म्हणजे कोण होता हो? राजा परीक्षिती म्हणजे अभिमन्यू, उत्तरेचा मुलगा, अर्जुनाचा नातू राजा परीक्षिती.
जन्माला येण्याबरोबरच त्याला परीक्षेला सामोरं जावं लागलं, म्हणून त्याचं नाव परीक्षिती पडलं बरं का. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने स्वतः त्या राजा परीक्षितीचं रक्षण केलं. किती पुण्यवान असेल तो राजा परीक्षिती. आणि त्याला ही कथा काय केलेली आहे, ऐकविलेली आहे. त्याच्या उद्धारासाठी शुकाचार्यांनी त्याला ही कथा सांगितलेली आहे. कोणती? श्रीमद भागवत कथा. भगवान परमात्म्याचं चरित्र, सुंदर सुलभ अंतकरणामध्ये भरणारं, आपला उद्धार करणारं, प्रेम भाव आपल्या अंतकरणामध्ये निर्माण करणारं हे चरित्र राजा परीक्षितीला सांगितलं. ज्या वेळेस महाभारताचं युद्ध चालू होतं, युद्धामध्ये अनेक कौरवांचा नाश झाला, पांडवांकडील देखील सर्व सैन्य मारल्या गेलं. 5ही पांडव, भगवान श्रीकृष्ण परमात्मा, सात्यकी असे मनुष्य काही जण फक्त जिवंत राहिले. द्रौपदीच्या 5ही पुत्रांचा वध अश्वत्थामा रात्रीच्या प्रहरी काय करतो रात्रीच्या प्रहरी त्यांचा वध करतो. अर्जुन त्या अश्वत्थामाला मारण्यासाठी धावत पळत जात आहे. सर्वजण रुदन करत आहे. आपल्या संपूर्ण वंशाचा यांनी नाश केला, म्हणे काय करायचं, याचा नाश करा. त्या अश्वत्थामाने शपथ घेतली होती महाराज, काय, पांडवांचा समूळ नाश मी करणार, त्यांचा वंश मी पुढे चालू देणार नाही. बघितलं तर काय, त्यांचा वंश चालवण्यासाठी फक्त एकच जण आहे म्हणे. आता काय, कोण? उत्तरेचा गर्भ, उत्तरेच्या पोटामध्ये जो काही मुलगा आहे तोच फक्त यांचा वंश पुढे चालू शकतो, त्याचा वध केला पाहिजे. त्या अश्वत्थामाने त्या लहानशा अजन्म बालकाला मारण्यासाठी ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला. अर्जुनाने भगवान परमात्म्याची प्रार्थना केली, कृष्ण कृष्ण महाभाव भक्तानाम भयंकर. अहो, भगवान परमात्म्याला सांगितलं, देवा आजपर्यंत तू आमचं संरक्षण केलं, आमच्या वंशाचं देखील तू काय कर, रक्षण कर. अरे हा जर गर्भ मेला, आमचा वंश पुढे चालणार नाही, काहीतरी कर. आणि मग भगवान परमात्म्याने तिथे राजा परीक्षितीचं उत्तरेच्या गर्भामध्ये रक्षण केलं. तो महात्मा राजा परीक्षिती. ऐका, तो राजा परीक्षिती किती महान आहे हो, खूप महान असा राजा परीक्षिती आहे बरं. ज्या वेळेस त्या राजा परीक्षितीने काय केलं, सर्व पांडवांनी राज्याचा त्याग केला. राजा परीक्षितीला काय केलं, आसनावरती बसविलं. भगवान परमात्म्याने देखील ज्या वेळेस आपला देह त्याग केलेला आहे, राजा परीक्षिती मोठा झालेला आहे, राज्य सांभाळत आहे, धर्माचरणाने आपलं राज्य सांभाळत आहे. तो राजा परीक्षिती एक वेळचा प्रसंग, जंगलामध्ये चालत असताना त्याने काय बघितलं, एक बैल होता. बैल, ऐका बरं का, 4 पायाचा बैल असतो आपल्याकडे, त्या बैलाला मात्र एकच पाय शिल्लक होता. खाली पडलेल्या त्या बैलावरती एक काळा कुट्टा असा मनुष्य काय करतो आहे, त्याला मारतो आहे. दयनीय अवस्था अशी त्या बैलाची झालेली. ती अवस्था ज्या वेळेस हा राजा परीक्षिती पाहतो, जातो त्या काळ्या कुट्ट मनुष्याला सांगतो, अरे कोण आहेस तू माझ्या राज्यामध्ये, ह्या प्राण्यावरती अत्याचार करणारा. त्याला थांबविलं. त्या काळ्या कुट्ट मनुष्याने हात जोडले, सांगितलं म्हणे, महाराज माझं नाव काय आहे, मी कलियुग आहे, कलियुग. भगवान परमात्म्याचं देहावसन झाल्याबरोबर कलियुगाचा अंत होणार, द्वापरयुगाचा अंत होणार होता. परंतु तुमच्या राज्यामध्ये मला पदार्पण करण्यासाठी मिळालं नाही. हो, काळाचा महिमा तुम्ही ओळखा. आता हे जे काही युग सुरू झालेलं आहे म्हणे, माझं युग सुरू झालेलं आहे, अधर्माचं युग सुरू झालेलं आहे. ह्या युगामध्ये अशाच पद्धतीनं अत्याचार संपूर्ण प्राण्यांवरती होणार म्हणे. हा जो काही बैल आहे ना, हा धर्म आहे, धर्म. ऐका बरं का, सत्ययुगामध्ये धर्माचे 4ही पाय शिल्लक असतात. धर्म पूर्ण आपल्या स्वरूपामध्ये शिल्लक असतो. त्रेतायुगामध्ये मध्ये मात्र म्हणे त्याचा 1 पाय जातो. द्वापरयुगामध्ये त्याचे 2 पाय जातात आणि कलियुगामध्ये मात्र त्याला 1च पाय शिल्लक राहतो. आपण पाहत आहे कलियुगाचा महिमा. या कलियुगामध्ये धर्म राहिला नाही, धर्म आपल्याला पाहायला मिळणार नाही महाराज. अगदी शुल्लक काही काही ठिकाणी फक्त धर्म राहिलेला आहे. त्या कलीचा महिमा ऐकल्यानंतर राजा परीक्षितीने मनामध्ये विचार केला, नाही, याला आपल्या राज्यामध्ये राहू द्यायचं नाही. त्याला सांगितलं, हे बघ, जोपर्यंत मी जिवंत आहे, माझं राज्य चालू आहे, तोपर्यंत तुझा प्रवेश या पृथ्वी तलावरती होणार नाही, वर्ज्य आहे.
त्यांनी सांगितलं महाराज असं करू नका. मग मी नक्की कुठे राहू मला सांगा. त्या कलियुगाला राजा परीक्षितीने सांगितलं, ऐक म्हणे, तुला राहण्यासाठी जागा पाहिजे ना, जेथे मांसाहार चालतो तेथे तू राहा, जेथे मदिरापान केला जातो, जेथे जुगारादी क्रिया केली जातात तेथे मात्र तू काय कर, वास्तव्य कर. कोण सांगतं? राजा परीक्षिती. ऐकताना तुम्ही सर्वजण कोणाला सांगत आहे? त्या कलियुगाला. ऐका ऐका, लक्ष द्या. ज्या वेळेस त्या कलियुगाला सांगितल्याबरोबर त्या कलियुगाने मनामध्ये विचार केला आणि राजा परीक्षितीला सांगितलं, महाराज वास्तविक पाहता मला तुम्ही जे जे काही स्थान दिले ना ते स्थान कसे आहे? अहो वाईट मार्गाचे स्थान आहे म्हणे, एखादं चांगलं स्थान तरी मला द्या ना. राजा परीक्षितीने सांगितलं, ठीक आहे, एखादं चांगलं स्थान मी तुला देतो. राजाने मनामध्ये विचार केला, सुवर्ण ज्या ठिकाणी आहे तेथे मात्र राजसी वृत्ती असते बरं का. हे बघ म्हणे, मी तुला सुवर्णामध्ये स्थान देतो, सोन्यामध्ये तू राहा म्हणे, जा. त्याने बघितलं काय, राजाचा मुकुट मात्र सोन्याचा आहे, म्हणून त्याने काय केलं, राजाच्या मुकुटामध्ये जाऊन प्रवेश केला. ऐका ऐका, कलियुगाचा महिमा किती थोडं. कलियुग म्हणजे काय, अत्यंत वाईट युग. या युगामध्ये आपण बघाल धर्माला आश्रय नाही. कलियुगामध्ये अधर्माचा वाढ आहे, अधर्माची वाढ आहे. जिकडे पाहावे तिकडे अधर्म चालू आहे. आपण या जगामध्ये सगळीकडे पहा महाराज, सगळीकडे काय आहे, अधर्म माजलेला आहे. प्रत्येक ठिकाणी अधर्म आहे, वाईट दुराचार चाललेला आहे, वाईट कर्म मनुष्य त्या ठिकाणी करत आहे बरं का. ऐका ऐका, हे कर्म मात्र आपण जीवनामध्ये करू नका. या कलियुगामध्ये जर इतकाच हा कलियुग वाईट आहे ना, तर राजा परीक्षितीने याला का बरं सोडलं असेल महाराज? शास्त्रकार या ठिकाणी प्रश्न विचारल्यानंतर सांगतात, म्हणजे या कलियुगामध्ये एकच महिमा आहे. काय महिमा आहे? कलियुग केवल नाम धारा, ओ सुनहि सुनहु नर उतरन पारा. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. जय जय श्री राधे श्याम. या कलियुगामध्ये एकच महिमा आहे म्हणे. काय? या कलियुगामध्ये आपण बघाल भगवत प्राप्तीचं म्हणे एक सर्वात सुलभ साधन सांगितलेलं आहे. भगवत प्राप्तीसाठी फक्त नामचिंतन करा, अंतःकरणापासून भगवत भक्ती करा, भगवत कथा श्रवण करा, तरी देखील तुमचा उद्धार होतो बरं का. म्हणून राजा परीक्षितीने या कलियुगाला जिवंत सोडलं बरं का. शास्त्रकार सांगतात सुंदर अशी कथा राजा परीक्षितीची पुढे आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी 2 मिनिटं संकीर्तन आपण करूयात.
श्री राम जय राम श्री राम जय राम टाळी वाजवायची भजन करायचे सर्वांनी श्री राम जय राम श्री राम जय राम सर्वांनी टाळी वाजवा भजन करा बड़े भाव के साथ गाइए हरि बोल
ऐका ऐका. म्हणून या कलियुगाला राजा परीक्षितीने काय केलेलं आहे? जिवंत सोडलेलं आहे बरं का. का? या कलियुगामध्ये जरी सर्वीकडे पापाचार असू द्या, दुराचार असू द्या, तरी एक मात्र गुणधर्म या कलियुगाकडे आहे. कोणता? या कलियुगामध्ये भगवत प्राप्ती मात्र अत्यंत सोप्या पद्धतीने होत असते. काय? भगवत कथा श्रवण करा, भगवत नामचिंतन करा. अंतकरणापासून जर केली तर आपला उद्धार निश्चित होतो बरं का. आपल्याला माहिती आहे, कृतयध्यायतो विष्णू त्रेतायाम युजतो मख्ये द्वापार्य परिचर्याणाम कलौतद हरी कीर्तनात असं सांगितलं जातं. त्रेतायुगामध्ये जर भगवान परमात्म्याची जर आपल्याला प्राप्ती करायची असेल, सत्ययुगामध्ये जर भगवंताची प्राप्ती करायची असेल, आपल्याला अनेक वर्ष तपश्चर्या करायला लागायची, यज्ञ करावं लागायचं असं. कृतयध्यायतो विष्णू, ध्यान धारणा करायला लागायची. ऐका ऐका. त्रेतायाम यजतोमध्ये, त्रेतायुगामध्ये यज्ञ करत असत भगवत प्राप्तीसाठी. आता यज्ञ आपल्याला शक्य नाही असं सांगायचे. यज्ञामध्ये म्हणे तुपाची धार हत्तीच्या सोंडे इतकी सोडत असत. आता कितीही मोठा श्रीमंत मनुष्य असेल तरी असा यज्ञ पूर्ण करू शकत नाही. म्हणजे यज्ञाद्वारे आपण भगवत प्राप्ती साध्य करू शकत नाही. ऐका ऐका. द्वापारे परिचर्याणाम, परिचर्याद्वारे द्वापरयुगामध्ये भगवत प्राप्ती साध्य केली जात असत. आता मात्र तेही साधन सुलभ राहिलं नाही. हे सर्व साधनं भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचे कसे आहेत? दुर्लभ आहे. आता आपल्याच्यानं शक्य होणार नाही, कारण त्यावेळेस तितकं आयुष्य असत, आता तितकं आयुष्य शिल्लक नाही. कृतयुगामध्ये मध्ये सांगतात 1,00,000 वर्ष आयुष्य होतं. किती? 1,00,000. भगवंताने बघितलं, ह्या 1,00,000 वर्षाच्या आयुष्यामध्ये देखील मनुष्य माझं भजन पूजन करत नाही. मग काय करायचं? भगवंताने काय केलं? त्या 1,00,000 शून्यावरला 1 शून्य काय केला? कमी केला. त्रेतायुग उजडलं. त्या त्रेतायुगामध्ये मात्र किती वर्ष आयुष्य शिल्लक राहिलं? 10,000 वर्ष. तरी देखील ते किती आयुष्य आहे महाराज? ऐका. पुन्हा बघितलं भगवंताने, आता देखील मनुष्य माझं भजन करत नाही. ज्यासाठी त्याने जन्म घेतला तो ते कार्य त्याचं सिद्ध करत नाही. मग काय करायचं? भगवान परमात्मेने पुन्हा त्या 10,000 वर्षांपैकी 1 शून्य कमी केला. ऐका 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 बरं. द्वापर युग लागलं. द्वापर युगामध्ये मात्र आता किती वर्ष आयुष्य शिल्लक राहिलं? किती वर्ष शिल्लक राहिलं बाबा? तरी देखील मनुष्याने जाणून घेतलं नाही, आपलं आयुष्य कमी कमी होत चाललंय. भक्ती करा, भगवंताची प्राप्ती करा. बरोबर आहे की नाही? नाही जाणलं. त्याही युगामध्ये भगवत भक्ती केली नाही. म्हणून भगवंताने काय केलं? पुन्हा त्या 1,000 वर्षांवरील 1 शून्य पुन्हा कमी केला. कलियुग लागलं महाराज. कलियुगामध्ये किती आयुष्य आहे आता? साधारणतः 100 वर्ष आयुष्य. आता बघा महाराज, कलियुगाचं अजून प्रथमच चरण चालू आहे. तरी देखील मनुष्य 60 वर्षापर्यंतच कसे तरी जीवन जगतात, 70-80 पर्यंत. त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या पुढे काही मनुष्य जात नाही सहसा. बरोबर आहे की नाही? ऐका ऐका. इतकं आयुष्य आपलं कमी झालं तरी देखील मनुष्य भजन पूजन करत नाही. वास्तविक पाहता ज्या वेळेस आपला जन्म होणार होता ना, आईच्या गर्भामध्ये आपण असताना आपण भगवंताला प्रार्थना करीत होतो, म्हणे देवा, अरे हा जो काही या नरकामध्ये तुम्हाला टाकलंस ना, हा नरक मला माझ्या कर्माद्वारे जो काही प्राप्त झालेला आहे तो अत्यंत वाईट आहे. म्हणे या नरकामधून मला तू बाहेर काढ. एक वेळ करी या दुखावे गळे, एक वेळ करी या दुखावे गळे, एक वेळ करी या दुखावे गळे, एक वेळ करी या दुखावे गळे.
जीवनामध्ये भगवान परमात्म्याला प्रार्थना करतो, आईच्या गर्भावासामध्ये असताना भगवंताची काय करतो? प्रार्थना करतो. आईच्या गर्भावासामध्ये असताना भगवंताला विनंती करतो, म्हणे देवा या दुःखापासून मला तू जर वेगळं केलंस ना, म्हणे आपण देवाला काय देतो? शब्द देत असतो. एकदा का मला या गर्भवासाच्या दुःखातून तू जर वेगळं केलंस, मी तुझं काय करील? भजन करील. आठवीन पाय हा माझा नवस. फक्त तुम्हाला काय कर? बाहेर काढ. या नरकामध्ये मला राहायचं नाही. भगवान परमात्मा मग काय करतो? दयाळू आहे शेवटी भगवंत. आपल्याला त्या गर्भवासाच्या दुःखामधून आपली सोडवणूक करतो. परंतु आपण इतके स्वार्थी झालेलो आहोत, आपण काय करतो? जन्माला आल्याबरोबर ते सगळं विसरून जातो. बरोबर की? अहो, ज्यासाठी आपला जन्म झाला, आपण या भूलोकावरती ज्यासाठी आपला देह धारण केलेला आहे, ते कार्य म्हणजे भगवत प्राप्ती, मुक्ती प्राप्ती करायची आहे आपल्याला. मग ते कार्य आपण का विसरलो? याचं कारण, बालवळी खिळी रमलो तारुण्य नासले, बालवळी खिळी रमलो तारुण्य नासले, वृद्धपणी देवाता, वृद्धपणी देवाता, दिसे पैल तीर चंद्रमाहू पांडुरंगा, चंद्रमाहू पांडुरंगा, मन करा भगवान परमात्म्याने आपल्याला हा देह कशासाठी दिला? भजन करण्यासाठी. मग आपण काय करतो? आपण कधी भगवंताचं नामचिंतन घेतो का? नाही घेत. अहो, कधी भगवत कार्य जर असेल आपल्या गावामध्ये, तेथे जाण्यासाठी देखील आपण काय करतो? कंटाळा करत असतो. जरी नाही कंटाळा केला, जायचंच जर असलं, आता इथे आलेले प्रत्येक जण काय सांगावं महाराज, स्वतःच्या अंतकरणानुसार आलेले आहे? अजिबात नाही. एकतर दुसऱ्याच्या प्रेमापोटी आले असेल. चला बुवा, आपल्याच ओळखीचे महाराज आहे, मग जर आपली उपस्थिती नसली तर त्यांना राग येईल म्हणून आपण येऊ. काहींचा हे प्रयोजन असेल, काहींचं काय प्रयोजन असेल? चला, माझा शेजारची आजीबाई माझ्या सोबतीन चाललेली आहे आणि ती जाऊन बसणार कथेमध्ये, मी इथे बसणार, लोक मला काय ठेवणार? नावे. काय काम नसताना कथेला जाऊन बसायचं, इथे घरात बसली, नावे ठेवणार. म्हणून काही जण कथेला येतात. काही जण कशाला येतात माहितीये का? आपल्याला शेवटी प्रसाद मिळणार म्हणून येत असतात. अनेक प्रयोजन महाराज कथेला येण्याचे आहे. प्रत्येकाचे वेगवेगळे प्रयोजन आहे की नाही? प्रत्येकाचे वेगवेगळे प्रयोजन कथेला येण्याचे. परंतु ज्याचं एकच प्रयोजन असेल ना, काय? ज्याचा हेतू कथेला येण्याचा एक पाहिजे, काय? भगवत प्राप्ती. अंतकरण शुद्धी अत्यंत महत्वाची जीवनामध्ये. भगवान परमात्म्याच्या नामाने जर आपलं अंतकरण शुद्ध होत जर असेल, निश्चित आपल्याला भगवान परमात्मा प्राप्त होईल. बरं का? कथा कशासाठी आहे महाराज? मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं. भगवत कथा ऐकल्याबरोबर आपलं मन पवित्र होत असतं, आपली वृत्ती पवित्र होत असते. आणि एकदा का आपली वृत्ती पवित्र झाली ना महाराज, आपला उद्धार कोणीही अडवू शकत नाही. कोणीही नाही, कोणी अडवू शकत नाही. आपल्याला माहिती आहे, संत महात्मे आपल्याला भरपूर देतात. अनेक प्रकारे त्यांनी ग्रंथ आपल्यासाठीच निर्माण करून ठेवलेले, आपला उद्धार करण्यासाठीच आपल्याला उपदेश केलेला आहे. परंतु तो उपदेश आपल्या अंतर मनामध्ये मात्र ठसल्या जात नाही. याचं कारण काय आपल्याला माहिती आहे? काय कारण आहे? अहो, आपल्या मनामध्ये, आपल्या अंतकरणामध्ये ऑलरेडी अगोदरच घाण भरलेली आहे. आपलं अंतकरण ऑलरेडी फुल भरलेलं आहे. मग त्याच्यामध्ये अजून कशा पद्धतीनं भगवत भक्ती साठवल्या जाईल? बरं नाही झालं.
संत उपदेश कशा पद्धतीने साठवल्या जातील? नाही जाऊ शकणार. का? भरलेलं आहे. काय भरलेलं आहे मग आपल्या अंतःकरणामध्ये? विकार भरलेले आहे बरं का. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे विकार आपल्या अंतःकरणामध्ये भरलेले आहे. कोणी असा जो हात वर करून सांगेल महाराज माझ्या अंतःकरणामध्ये हे विकार नाही, असा कोणीही पाहायला मिळणार आहे का? कोणी येथे मला सांगा मग, आहे का कोणी? नाही. कोणी असा जो म्हणेल महाराज मी कधी पण हिंसा केली नाही, मी कधी माझ्या जीवनामध्ये कोणाला मारलं नाही, मी माझ्या जीवनामध्ये कोणाचा द्वेष केला नाही, असं कोणी आहे का? अजिबात नाही. मारलं नाही म्हणण्याचा उद्देश आहे का? हिंसा केली नाही म्हणजे तुम्ही म्हणाल महाराज आम्ही माळकरी आहोत, आम्ही कोणाची हिंसा करत नाही. ठीक आहे महाराज, तुम्ही हिंसा केली नाही अहो, पण तुम्ही फक्त शारीरिक दृष्टिकोनातून हिंसा केली नसेल हो. शाब्दिक हिंसा केली असेल का नाही सांगा मला? मानसिक हिंसा केली की नाही आपण सांगा? शाब्दिक हिंसा म्हणजे आपण आपल्या मुखाद्वारे जर एखाद्याला वाईट बोललो, त्याचं अंतःकरण जर दुखावल्या गेलं तर ही आपली झाली शाब्दिक हिंसा. बरोबर की नाही? वचन संभाल कर बोलिये, वचन के हात न पाव, एक वचन करे औषधी, एक वचन करे घात. आपण आपली वाणी सांभाळली पाहिजे प्रत्येक ठिकाणी. आजकाल जर आपण बघितलं महाराज, भांडण होण्याचं एकमेव कारण म्हणजे काय? आपण आपली वाणी सांभाळीत नाही. एका ठिकाणी बघितलं, एका कथाकार महाराजांना एक प्रश्न विचारला. म्हणे उपस्थित एका मातेने प्रश्न विचारला, म्हणे आमच्या घरामध्ये खूप भांडणं होतात म्हणे, ते भांडणं थांबवण्यासाठी मी काय करावं इतकं मला तुम्ही सांगा म्हणे. महाराजांनी सांगितलं हे बघा, असं बोट घ्यायचं म्हणे, घेतलं का आणि इथं ठेवायचं, भांडणच होणार नाही. अजिबात भांडणं होऊ शकत होईल का मला सांगा बरं? आपण जर प्रतिसादच जर देणार नसेल, समोरचा व्यक्ती किती वेळा आपल्यासाठी तो काय वाईट वक्तव्य करेल? अजिबात करू शकणार नाही महाराज. मनुष्य ज्या वेळेस त्याला रिस्पॉन्स मिळत असेल त्याच वेळेस आपली वाईट वृत्ती प्रदर्शित करीत असतो बरं का. हा मनुष्याचा गुणधर्म आहे, लक्षात घ्या. वाईट बोलू नका महाराज कोणाला. आपण जर आपलं मुख जर सांभाळला ना, काहीच जगामध्ये होऊ शकत नाही. बघा आपण जे माणसं बोलत नाही, ज्या माता माऊली जास्त बडबड करत नाही, काही नाही, आपल्या फक्त कामापुरते राहतात, त्यांच्याशी जास्त मंडळी भांडत नाही, आपल्याला माहिती असेल, अनुभव आहे आपल्याला. म्हणून जीवनामध्ये आपण काय करावं? वाईट वक्तव्य करू नये. वाणी का स्वर सुधार लो, बस हो गया भजन. वाईट वक्तव्य आपल्या जीवनामध्ये आपण करू नका. कारण त्याद्वारे आपण काय करत आहोत माहिती आहे का? दुसऱ्यांचा जर आपण द्वेष केला, शाब्दिक हिंसा जर आपण केली, आपल्या अंतःकरणाची वाईट वृत्ती वाढत असते, सर्वात महत्त्वाचं कारण. म्हणून जीवनामध्ये वाईट वक्तव्य करू नका. सुभाषितकार सांगत आहेत बरं का, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम प्रियम. काय सांगितलं? सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम प्रियम. मनुष्याने आपल्या जीवनामध्ये खरं बोललं पाहिजे आणि प्रिय असलेलं बोललं पाहिजे. प्रिय म्हणजे काय लक्षात आलं का? समोरच्याला आवडेल असंच बोललं पाहिजे. न ब्रूयात सत्यम प्रियम असं देखील शास्त्रकार पुढे सांगतात. काय? जर तुमचं अगदी खरं आहे,
परंतु समोरचा जर आपलं खरं ऐकल्यानंतर आपल्याशी वाईट होणार असेल तर ती खरं म्हणणं तिथं प्रदर्शित करण्याची गरज नाही. न ब्रूयात सत्यम प्रियम, तेथे देखील आपण शांत राहून घ्यावं. ऐका, काय उपदेश आहे महाराज संतांचे. फक्त आपण काय शुद्ध अंतकरणाने ऐकत नाही म्हणून आपला उद्धार होत नाही. ऐका काय सांगितलं तुम्हाला, खरं बोला. शाब्दिक हिंसा मनुष्याने जीवनामध्ये कधीच करायची नाही. वाईट आहे, अत्यंत वाईट आहे शाब्दिक हिंसा. पुढे ऐका, ऐका काय सांगितलं मी तुम्हाला. शाब्दिक हिंसा जरी तुम्ही म्हणाल महाराज एखादा असेल इथे जो शाब्दिक हिंसा देखील करत नसेल, परंतु मानसिक हिंसा मात्र आपण करत आहे की नाही. मानसिक हिंसा म्हणजे काय, अंतकरणामध्ये एखाद्या विषयी वाईट चिंतन करणं म्हणजे मानसिक हिंसा. करतो की नाही आपण, मला सांगा. आपल्या अंतकरणामध्ये असे कधी विचार येत नाही का समोरच्याचं वाटोळं व्हावं, किंबहुना त्याचं चांगलं झाल्यानंतर कधीतरी आपल्या अंतकरणाला दुःख होत जर असेल, समजावं आपण चुकीचं वर्तन करत आहे. मानसिक हिंसा देखील करू नका महाराज. मनामध्ये जर आपण एखाद्याचं वाईट चिंतन जर केलं तर ती आपली मानसिक हिंसा झाली महाराज. शास्त्रामध्ये त्या मानसिक हिंसेला देखील पाप सांगितलेलं आहे. हे पाप कर्म करू नका, अत्यंत वाईट आहे. मानसिक हिंसा करू नका, शाब्दिक हिंसा देखील जीवनामध्ये करू नका, आणि शारीरिक हिंसा तर करूच नका महाराज. शरीराद्वारे तर कोणत्या प्राण्याला मारू नका. जिवंत प्राण्याची हत्या करण्यामध्ये खूप मोठा दोष आहे, खूप मोठा दोष आहे. त्या दोषामधून आपण निराकरण करू शकत नाही. खूप मोठा दोष आहे महाराज. ऐका, ऐका सांगण्याचं तात्पर्य तुमच्या लक्षामध्ये आलं असेल. ही हिंसा जर आपण जर केली ना, आपण अहिंसात्मक व्यक्ती बनू शकत नाही. आपण जोपर्यंत अहिंसा धर्माचं पालन करत नाही तोपर्यंत आपलं मन शुद्ध होत नाही. एखाद्याचा जर आपण द्वेष केला आपण पापी ठरतो. मनामध्ये मात्र आपले ते विकार काय होतात, बद्ध होतात, आणि ते विकार मात्र आणखीन वाढत जातात. आपल्याला माहिती आहे कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनांची, वर्म सर्वेश्वर पूजनांची, विष्णुमय जय जय श्री राधे आदेशम. एका बाजूला व्हा, मध्ये जाण्यासाठी रस्ता ठेवा. ऐका, ऐका भगवान परमात्म्याची कथा श्रवण करत असताना जर आपल्याला वाटत असेल भगवत भक्ती आपल्या अंतकरणामध्ये रुजवावी तर आपण काय करावं. ऐका बरं का, सांगितलं मी तुम्हाला. सर्वप्रथम आपण काय केलं पाहिजे, आपलं अंतकरण शुद्ध केलं पाहिजे. आपल्या अंतकरणामध्ये जे काही विकार भरलेला आहे, काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकारादी विकार, ते प्रथमतः दूर काढले पाहिजे. आणि या विकारांचा नाश कशाने होतो महाराज, कशाने होतो, भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाने. बरोबर की नाही. ज्यांना ज्यांना वाटत असेल आपल्या अंतकरणामधून ह्या
वाईट वृत्तीचा विकाराचा नाश व्हावा या कलियुगाच्या प्रभावाने, ज्या कलियुगाला परीक्षिती राजाने काय केलेलं आहे, जिवंत सोडलेला आहे, त्या कलीच्या प्रभावाने जो काही अधर्म निर्माण झालेला आहे ना, त्या अधर्मामुळे आपल्या अंतकरणामध्ये ज्या काही वाईट वृत्ती निर्माण झाल्या, आपल्याला वाटत असेल या दूर साराव्या, कलियुगामध्ये एकच साधन सांगितलं, काय? नामचिंतन. वाटतं ना प्रत्येकाला जर आपला उद्धार व्हावा, आपल्या अंतकरणामधील हे जे काही मल विक्षेप आवरणादी विकार आहेत ते दूर व्हावे, कोणाकोणाला वाटतं बरं? दूर व्हावे वाटतं की नाही आपल्याला? मग त्यासाठी काय केलं पाहिजे? भगवत नामचिंतन केलं पाहिजे. बरोबर की नाही? मग ज्यांना ज्यांना वाटत असेल आपल्या अंतकरणामधून हे विकार दूर जावे, त्यांनी त्यांनी भगवत नामचिंतन या ठिकाणी करायचं आहे. 2 मिनिटं आपण नामसंकीर्तन करूया. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो हरी. सर्वांनी भजन करा. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. ताळी वाजवा. श्री राधे राधा रमण हरि गोविंद बोलो. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. राधा रमण हरि गोविंद बोलो. भजन करा सर्वांनी. बोलो हरि ताळी वाजवा. कारण त्याला माहिती होतं या कलियुगाचा एक महिमा आहे. काय? याच्यामध्ये असं एक साधन आहे, ऐका बरं का, ज्या साधनाद्वारे या कलियुगातील माणसांचा लवकरात लवकर काय होईल? उद्धार होईल. असा एक महिमा कोणाचा आहे? या कलियुगाचा आहे. ऐकताना लक्ष द्या बरं. राजा परीक्षितीने कलियुगाला काय केलं? जिवंत सोडलं. परंतु तो कली कुठे गेला? मग त्याला राहण्याचे स्थान कोणते कोणते दिले होते? अधर्माच्या ठिकाणी. बरोबर. त्याला सुवर्णाचं स्थान देण्यासाठी देखील राजाने त्याला सुवर्णाचं स्थान दिलं होतं ना. तो राजाच्या मुकुटामध्ये जाऊन बसला होता. राजा परीक्षिती म्हणजे अत्यंत पुण्य पावन पवित्र असा राजा. आपल्या राजामध्ये राज्य करत असताना अतिशय भक्तीने राज्य करणारा तो परीक्षिती राजा कधी जीवनामध्ये वाईट आचरण केलं नाही. परंतु पूर्वीच्या काळी मात्र शिकार करण्याचा प्रत्येक राजाला काय होता? छंद होता. आपला छंद जोपासण्यासाठी काय करायचे राजे महाराजे? चालायचे, जंगलामध्ये यायचे. बरोबर आहे की नाही? जिकडे जावे तिकडे राजे महाराजे रस्त्याने चालत असताना काय करायचे? शिकार शोधायचे. बरोबर आहे की नाही? का? शिकारीचा छंद होता. राजा परीक्षिती वास्तविक पाहता कसा होता? धर्मात्मा होता, पुण्यात्मा होता. जीवनामध्ये कधी वाईट कर्म त्याने केलं नाही. धर्माचरणाने त्यांनी काय केलं? आपलं राज्य व्यवस्थित पार पाडलं.
राज्य व्यवस्थित चालवत होता. आणि एक अत्यंत महत्वपूर्ण कथा त्याच्या जीवनामध्ये घडली बरं का. त्याचा ज्या वेळेस अंतकाळ जवळ आलेला होता ना, सुंदर अशी कथा त्याच्या आयुष्यामध्ये घडली. प्रसंग घडला, प्रकार असा घडला महाराज. राजा परीक्षिती एकदा जंगलामध्ये निघाला शिकार करण्यासाठी. ऐका ऐका, वास्तविक पाहता धर्मात्मा असलेला राजा परीक्षिती आपल्या राज्यामध्ये भ्रमण करायचा कशासाठी? आपल्या राज्यातील पशु असेल, पक्षी असेल, यांचं संरक्षण कोण करावं? माणसांचं संरक्षण करण्यासाठी राजा काय करायचा? धनुष्य बाण घेऊन हातामध्ये काय करायचा? भ्रमण करायचा, चालायचा. हातामध्ये धनुष्यबाण घेतलेलं आहे. आपल्या राज्यामध्ये कोणत्या प्राण्यावरती, पशुवरती संकट येऊ नये म्हणून तो काय करायचा? फिरायचा. धनुष्यबाण घेतलेला आहे, पुण्यात्मा आहे राजा. चालायचा. एकदा वनामध्ये चाललेला असताना शिकार शोधत आहे. सर्व सैन्य त्याचं मागे राहिलं. राजा हळूहळू 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 पुढे चालला. घोर घनदाट अरण्यामध्ये मार्गक्रमण करू लागला. हळूहळू महाराज पुढे चालले, पुढे चालले, पुढे चालले. शेवटी मार्गक्रमण करत असताना उन्हाळ्याचे दिवस, तहान देखील लागलेली आहे, शिकार देखील मिळत नाही. पुढे पुढे येत असताना राजा महर्षी शमीक ऋषींच्या आश्रमाच्या जवळ येतात. आश्रमाच्या ठिकाणी आल्यानंतर महाराजांना अत्यंत काय तहान लागलेली आहे. राजा विचार करतो, मी काय सदैव जीवनामध्ये सत्कार्य केलं, सत्कर्म केलं, कधी तहान लागली नाही माझ्या जीवनामध्ये, मला भूक लागली नाही, आज मला तहान कशी लागली? जाऊ द्या, लवकरात लवकर शिकार शोधू म्हणे आणि आपल्या राज्यामध्ये, राजधानीमध्ये परत जाऊ. धनुष्यबाण घेतलेला आहे, शिकार इकडे तिकडे शोधत आहे महाराज. शिकार सापडत नाही. जाऊ द्या म्हणे, चला आज जर शिकार भेटली नाही ना, आपण तसंच परत जाऊ म्हणे. परत जाण्यासाठी निघत असताना एका ठिकाणी त्यांना शमीक ऋषींचा आश्रम लाभतो. सुंदर अशा आश्रम पाहतात. त्या आश्रमाबाहेर अत्यंत सुंदरपैकी पुष्पांची झाडं लावलेली आहेत. पवित्र असा आश्रम ते पाहतात. कोणीतरी साधू म्हणे त्या आश्रमामध्ये काय करतायत? ध्यान धारणा करत असताना त्यांनी बघितलं. तहान लागलेली आहे, परंतु ह्या आश्रमामध्ये कोणी दिसत नाही. एक मात्र आपल्याला साधू मात्र एक ध्यानस्थ मुद्रिकेमध्ये दिसत आहेत. विचार केला, अरे या राज्याचा मी राजा आहे म्हणे, आणि हे साधू म्हणे निश्चितच मला पाहूनच यांनी काय केलं असेल? डोळे बंद केले असेल. नाही नाही नाही, मला खूप तहान लागलेली आहे. महाराजांच्या जवळ जातात, धनुष्यबाण खाली करतायत. महाराजांना सांगतात, उद्देशून वक्तव्य करतात म्हणे, महाराज मला पाणी द्या, मी तहानलेलो आहेत. परंतु महाराजांची मुद्रा स्थिर अवस्था, स्थिर अवस्थेमध्ये असलेली ते महाराज काही उत्तर देत नाही. साधनेमध्ये तल्लीन झालेले व्यक्ती. राजा पुन्हा प्रश्न विचारतो म्हणे, महाराज मला पाणी द्या. तरी नाही, महाराज हलत देखील नाही, डोळे देखील उघडत नाही. प्रसंग आहे का? शेवटी राजाच्या मनामध्ये इच्छा निर्माण होते, नाही नाही, निश्चितच हे महर्षी मला पाहूनच असं वक्तव्य करत आहे, मला पाहूनच अशी ध्यानधारणा त्यांनी लावून घेतली. मला पाणी यांना पाजायचं नाही. वाईट ऋषी आहेत म्हणे हे, मला पाणी प्यायला देत नाही, मग मी काय करावं? या ऋषींना त्यांच्याच भाषेमध्ये उत्तर दिलं पाहिजे. राजा विचार करतो, काय करावं? यांचा देखील काहीतरी अपमान केला पाहिजे. यांनी या ठिकाणी माझा अपमान केला,
आजूबाजूला बघतायत, मला येथे देखील कुणी पाणी देणारं दिसत नाही. या साधूंनी मला पाणी देत नाही, माझा अपमान केला, यांचा देखील मी येथे अपमान करणार. वाईट बुद्धी राजाला सुचली बरं का. कशा पद्धतीने आपल्याला माहिती आहे, वास्तविक पाहता सदैव धर्माचरण करणारा राजा वाईट बुद्धी सुचण्याचं कारण देखील आपल्याला माहिती आहे. त्याच्या मस्तकामध्ये काय आहे, जो काही मुकुट आहे ना म्हणे, त्या मुकुटामध्ये त्या कलियुगाने प्रवेश केलेला आहे. कलीचा प्रभाव त्याच्या डोक्यावरती असल्या कारण वाईट बुद्धी राजाला सुचत आहे. राजा म्हणतो, माझा अपमान केला, यांचा देखील मी अपमान करणार. आजूबाजूला बघतो, यांचा अपमान करण्यासाठी काय करावं. जवळ पडलेला एक सर्प दिसतो बरं का. मृत सर्प बघितल्यानंतर राजा त्या मृत सर्पाला आपल्या बाणाच्या टोकानं वर उचलतो. पुन्हा महाराजांना विचारतो, महाराज पाणी प्यायला देता की नाही. नाही नाही नाही. महाराज ध्यानस्थ मुद्रा सोडत नाही. शेवटी वाईट वृत्ती त्या राजाला होते. धर्मात्मा राजाला वाईट वृत्ती झाल्यानंतर तो सर्प त्या महाराजांच्या गळ्यामध्ये टाकून देतो. बाबा घोर अपमान महाराजांचा, साधू महाराजांचा घोर अपमान. अरे रे रे. शमीक ऋषी म्हणे, अत्यंत पुण्य पावन ऋषी. राजा मनामध्ये विचार करतो, नाही नाही, मला या ठिकाणी कोणी दिसत नाही, जाऊ द्या, हे महाराज देखील मला पाणी देत नाही, चला आपल्या राज्यामध्ये परत निघून जाऊयात. हळूहळू राजा महाराज परीक्षित राजे देखील काय आपल्या राज्याकडे मार्गक्रमण करत आहेत बरं का. रस्त्याने चालले असताना पुन्हा त्यांना आपल्या सैन्याची भेट होते. सैन्य भेट झाल्यानंतर महाराजांचं सैन्य त्यांची तहान भागवते बरं का. पाणी त्यांना देतात आणि महाराजांना घेऊन पुन्हा ते आपल्या राज्यामध्ये परत निघून जातात. इकडे प्रसंग आहे का, राजाकडून घोर अपमान घडलेला आहे. शमीक ऋषी पुण्यात्मा महात्मा त्या महात्मांच्या ध्यानस्थ अवस्थेमध्ये असताना त्यांच्या गळ्यामध्ये सर्प टाकलेला, मृत सर्प टाकला. वाईट अवस्था, वाईट वर्तन त्याने केलेलं आहे. घोर अपमान महाराजांचा. ज्या वेळेस महाराजांचा पुत्र लहानसा शृंगी ऋषी नदीवरती स्नान करण्यासाठी जात गेलेला, तो शृंगी ऋषी लहानसं बालक निघतं. महाराज नदीवरती स्नान करून झाल्यानंतर आपल्या आश्रमाकडे मार्गक्रमण करत आहे. चालता 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 भगवंताचं नामचिंतन करत करत ते लहानसं बटूक बालक भगवंताचं साधना करत आहे, भगवंताची ध्यान धारणा करत आहे का. आपल्या वडिलांनी आपल्याला सांगितलंय काय, भगवत भक्ती केली पाहिजे. मार्गक्रमण करत असताना भगवंताचं भजन करतात. छोटेसे शमीक ऋषी चालत आहे मार्गक्रमण करत असताना घोर अरण्यामधून नदीवरतून स्नान करत असताना आपल्या आश्रमाकडे पळत चाललेले आहे. हळूहळू चालत असताना सर्व सवंगडी त्यांच्या आश्रमामध्ये निघून जातात. शमीक ऋषी देखील आपल्या आश्रमाच्या जवळ येतात. दूरवरून पाहतात तर काय, माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये कुणीतरी सर्प टाकलेला आहे. धावत पळत आपल्या वडिलांजवळ जातात. तो मृत सर्प काढून बाहेर फेकून देतात. अरे रे रे रे, काय अवस्था घडली म्हणे. कोणी हे पाप कर्म केलं. आपल्या वडिलांकडे पाहून आक्रोश करतायत, मोठमोठ्याने डोक्याला हात लावतात. काय करावं महाराज, हे नक्की वाईट कर्म कोणी केलं. अत्यंत राग मनामध्ये येतो. आपल्या वडिलांच्या जवळ असलेलं कमंडलू हातामध्ये उचलतात. ते लहानसं बालक शमीक ऋषी हातामध्ये उचलल्याबरोबर त्या कमंडलू मधून जल हातामध्ये घेतात. अभिमंत्रित जल हातामध्ये घेतल्यानंतर त्या लहानशा बालकाने आपल्या मुखामधून वचनं बाहेर काढली. ज्या कोणी माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये, ज्या मनुष्याने माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये हा मृत सर्प घातला ना, तो 7 दिवसामध्ये सर्पच दंशाने मरण पावला. शाप मिळाला राजा परीक्षितीला. आक्रोश कडू लागला. शमीक ऋषी रडत असताना त्यांचे वडील मात्र जागे झाले. वडिलांनी बघितलं, माझा लहानसा बालक आहे, काहीतरी निश्चितच या ठिकाणी घडलेलं आहे. माझा मुलगा आक्रोश करत आहे, काय घडलं. म्हणून आपल्या बालकाला आपल्या जवळ घेतात. मांडीवरती बसवल्यानंतर त्याला विचारतात, बाबा अरे पुत्रा नक्की काय झालं मला सांग. रडत रडत ते बालक आपल्या वडिलांना सांगतं म्हणे, महाराज हो, नदीवरतून स्नान करून आल्यानंतर मी बघितलं तुमचा कोणीतरी घोर अपमान केलेला आहे.
तुमच्या गळ्यामध्ये कोणीतरी सर्प, मृत असलेला सर्प टाकला आणि तुमचा अपमान केला. हा अपमान मला सहन होत नाही, सहन झाला नाही, म्हणून मी अभिमंत्रित जल घेतलं आणि त्या मनुष्याला श्राप दिला की तुझा 7 दिवसामध्ये सर्पदंशाने मरण येईल तुला. ऐका ऐका. शमीक ऋषी मनामध्ये विचार करतात, त्याला सांगतात म्हणे, बाळा तू हे खूप वाईट केलं बरं का, खूप वाईट केलं. कारण एखाद्या गोष्टीची पूर्व परिस्थिती जाणल्याशिवाय काही मनुष्याने पावलं उचलू नयेत. नक्की कोण व्यक्ती होता, माझ्या गळ्यामध्ये हा सर्प कशा पद्धतीने आला, तू काय करतोस नक्की. महाराजांनी डोळे बंद केले बरं. 2 मिनिटं डोळे बंद केल्यानंतर अंतर्ज्ञानाने जाणलं माझ्या गळ्यामध्ये नक्की सर्प कोणी टाकला, परिस्थिती नक्की काय आहे. जाणत असताना काय घडलं त्यांच्या लक्षामध्ये आलं बरं. सविस्तर विस्तारपूर्वक कथाभाग त्यांच्या लक्षामध्ये आला. काय झालं होतं म्हणे, अरे रे रे रे, आपल्या बालकाला सांगितलं म्हणे, अरे तुझ्याकडून घोर अपमान घडला राधा. अरे माझ्या गळामध्ये ज्यांनी सर्प टाकला तो कोणी माहितीये का, आपल्या राज्याचा राजा आहे. आणि त्याने काही स्वतःहून अतिशय हुशार, बुद्धिवान, धर्मपरायण असा असलेला राजा, त्यांनी स्वतःहून माझ्या गळ्यामध्ये हा मृत सर्प टाकला नाही. त्याच्या डोक्यावरती म्हणे कलीचा प्रभाव होता. त्या प्रभावाद्वारे तो काय हे वाईट दुष्कर्म करून गेला आणि तू देखील त्याला श्राप दिलास म्हणे. बाळा, आपल्या लहानशा मुलाला काय केला, उपदेश केला, असं कार्य तू परत करू नकोस. सांगितला उपदेश त्या महाराजांना. महाराजांनी आपल्या मुलाला केला बरं. शेवटी आपल्या एका शिष्याला बोलावलं, सांगितलं जाऊन राजा परीक्षितीला सांग की काय झालं म्हणे. महाराज, अहो माझ्या पुत्राने म्हणे काय झालं, तुम्हाला श्राप दिलेला आहे. शमीक ऋषींचा एक शिष्य येतो. राजा परीक्षितीच्या दरबारामध्ये आल्यानंतर सर्व सभासदांसमोर महाराजांना सांगतो म्हणे, महाराज तुम्ही जंगलामध्ये आला होतात, जंगलामध्ये अजून देखील माझे गुरुजी आणि त्यांचा मुलगा एका ठिकाणी बसून रडत आहे. त्यांच्याकडून वाईट कर्म घडलं, त्याचा पश्चाताप करत आहे. त्यांच्याकडून असं कर्म करण्याचं कारण देखील, घडण्याचं कारण देखील तुम्हीच आहात म्हणे. तुम्ही काय केलं, जंगलामध्ये गेल्यानंतर आमच्या गुरुजींच्या गळ्यामध्ये मृत असलेला सर्प टाकून दिला, त्यामुळे आमच्या गुरुजींच्या पुत्राने तुम्हाला श्राप दिलेला आहे. राजाने सांगितलं अरे मला श्राप दिला, नक्की काय पातक घडलं. राजाच्या देखील तो घटनाक्रम लक्षामध्ये आला. वाईट कर्म माझ्याकडून घडलं, काय करावं आता, श्राप काय दिला. श्राप विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं, त्या शिष्याने सांगितलं, महाराज पुढील येत्या 7 दिवसामध्ये तुम्हाला मृत्यू येणार आहे. येत्या 7व्या दिवशी तुम्ही जिवंत असणार नाही, तुम्ही जिवंत राहणार नाही. या राजाला, आम्हाला आजपासून या राज्याला 8व्या दिवशी महाराज परीक्षिती पाहायला मिळणार नाही, असा श्राप आमच्या लहानशा गुरुबंधूंनी तुम्हाला दिलेला आहे म्हणे. शमीक ऋषींचा एक गौरीमुख नावाचा शिष्य राजाला सांगतो. राजाच्या अंतःकरणामध्ये वीज कोसळल्याप्रमाणे धास्ती निर्माण होते. काय झालं, अरे रे रे, मी इतकं वाईट कर्म कशा पद्धतीनं करून गेलो, कशाचा प्रभाव. ऐका महाराज, लक्ष द्या. अहो आयुष्यभर ज्या राजाने आपल्या जीवनामध्ये सत्कर्म केलं, काय केलं, सत्कर्म, बरोबर की नाही, सतत भगवंताचं नामचिंतन केलं, ज्याचं रक्षण स्वतः भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने केलेलं आहे. पुण्यात्मा अशा वंशामध्ये तो जन्माला आलेला आहे, त्याच्या पूर्वजांना भगवान परमात्म्याचं सदैव सानिध्य लाभलेलं आहे. असा पुण्यात्मा राजा परीक्षिती, धर्मात्मा राजा परीक्षिती, अंतःकरणावरती ताबा मिळवलेला राजा परीक्षिती, धर्मनिष्ठ राजा परीक्षिती, त्याच्या मनामध्ये देखील त्याची वृत्ती देखील काही काळ का होईना बिघडली होती. महाराज कशाच्या प्रभावाने, या कलियुगाच्या प्रभावाने. आपण तर इतके पुण्यवान नाही महाराज, आहे का कोणी राजा इतका पुण्यवान, आपली का बरं वृत्ती बिघडणार नाही. आपली देखील वृत्ती बिघडलेलीच आहे महाराज. आपण देखील आपल्या जीवनामध्ये कधीतरी विचार केला पाहिजे, मी माझ्या जीवनामध्ये काय वाईट कर्म केलेलं आहे. कधीतरी मनामध्ये विचार केला पाहिजे.
या कलीच्या प्रभावापासून आपण देखील दूर जाण्यासाठी विचार करत असताना उपाय महाराजांनी सांगितलेला आहे ते म्हणजे काय? भगवत नामचिंतन. नामचिंतन केलं तर कली आपल्या जवळ येत नाही महाराज, म्हणून नामचिंतन करा. राजा परीक्षितीला ज्यावेळेस घटनाक्रम लक्षामध्ये आला, काय करायचं? आपल्या राज्यातील सर्व महात्म्यांना जवळ बोलवलं, सांगितलं महाराज, संत मंडळींना सांगितलं काय करावं मला सांगा. अहो माझ्या 7 दिवसामध्ये माझं मरण समोर आलेलं आहे. आता नाही मी जगत नाही, माझा उद्धार होईल असं काहीतरी कर्म मला सांगा ज्याद्वारे मी मोक्षाला प्राप्त होईल. काहीतरी मला कारण सांगा, प्रयोजन सांगा, कर्म सांगा. सर्व संत महात्म्यांना विचारल्यानंतर जे काही महर्षी त्याच्या जवळ राज्यामध्ये येतील त्यांना विचारलं, नाही कोणी त्याला उपाय सांगितला. म्हणे अरे 7 दिवसामध्ये तुझा उद्धार कसा होईल? नाही आजपर्यंत म्हणे 7 दिवसामध्ये उद्धार झाला नाही. म्हणे तुझा उद्धार कसा करायचा? सर्व संत मंडळी येतात, प्रत्येकाला, त्या ब्राह्मण मंडळी असेल कोणीही मंडळी असेल, प्रत्येकाला जाऊन राजा प्रश्न विचारायचा, 7 दिवसामध्ये माझा उद्धार होईल असं काहीतरी कर्म मला तुम्ही सांगा. नाही कोणी उपदेश करत नाही राजाला. काय करायचं? शेवटी राजा मनामध्ये विचार करतो, नाही मी राजा आहे म्हणून मला कोणी उपदेश करत नाही. राजवस्त्रांचा त्याग केला, आपल्या पुत्राला मुकुट परिधान केला, आपल्या पुत्राचा राज्याभिषेक केला. तत्क्षणी राजा गंगेच्या तीरावरती आला. गंगेच्या तीरावरती सुंदरपैकी आसन मांडलेलं आहे राजा परीक्षितीने. राजा परीक्षिती म्हणजे धर्मात्मा महात्मा, त्याला भेटण्यासाठी अनेक संत मंडळी येतात बरं का. अनेक ऋषी मंडळी राजाला भेटण्यासाठी येतात. त्या गंगाच्या तीरावरती, गंगा नदीच्या तीरावरती संत समुदायाचा मेळा त्या ठिकाणी लाभला. संत मांदियाळी तेथे बसली आणि तत्क्षणी त्या ठिकाणी एक लहानशे बटूक बालक येतात. लहानशे बटूक बालकांचं तेथे आगमन झालेलं आहे. राजा त्या ठिकाणी खिन्न मनाने बसलेला आहे, विराजमान झालेला आहे. मला मरण येणार आहे. राजाचं मन उद्विग्न अवस्थेमध्ये असताना तेथे शुकदेवजींचं आगमन होतं. बोलिये शुकदेवजी महाराज की जय. लहानशे बटूक शुकदेवजी जवळ येतात. राजा परीक्षिती त्यांना पाहतो, म्हणे लहानसं बालक आहे परंतु काय करणार हे बालक? तरी देखील त्यांचं दर्शन घेऊ म्हणे, कारण इतर सर्व संत मंडळी काय त्यांचं दर्शन घेता येत. कारण संत संगतीचा महिमा किती अगाधी बरं का. ऐका. राजा परीक्षिती ज्या वेळेस खिन्न भिन्न मनाने अत्यंत उद्विग्न अवस्थेने समोर बसलेला आहेत बरं का. इतर देवी समोर सर्व त्याचे सभासद बसलेले आहे. राजासाठी राजाचे हितचिंतक समोर बसलेले आहे. तरी देखील राजाचा उद्धाराचा उपाय त्याला कुणी सांगू शकत नाही. त्या प्रसंगी शुकदेवजी महाराज तिथे येतात. शुकदेवजी महाराजांचं आगमन झाल्याबरोबर राजाच्या अंतःकरणामधील त्या शुकदेवजींना पाहिल्याबरोबर उद्विग्न अवस्था दूर होते. ते त्यांचं दर्शन घेतो बरं का. हाय बरं का महाराज, संत दर्शनामध्ये लाभ आहे. संतांचं आपण जर दर्शन घेतलं ना, आपल्या जीवनाचा इतका मोठा लाभ आहे ना, सांगताच येत नाही. ज्याला संतांचं दर्शन घडलं ना महाराज, त्याला त्या ठिकाणी लाभ मिळालाच, जन्मलाभ परमपुंसा, त्याचा निश्चितच उद्धार होणार. संतांना पाहिल्याबरोबर मनुष्याचा उद्वेग दूर होत असतो बरं का, उद्वेग दूर होत असतो. आणि ज्याला सतसंगती जीवनामध्ये घडली ना महाराज बरं का, ज्याला जीवनामध्ये सतसंगती घडली त्याला सदैव जीवनामध्ये आनंदच आनंद राहतो महाराज. बरोबर की नाही? म्हणा ना मग एक भजन आमच्यासाठी. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आव्यातला सूर जैसा ओटातून ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा.
शुकदेवजी महाराजांना बघितल्याबरोबर राजा परीक्षितीच्या मनामध्ये देखील आनंद निर्माण झाला. वास्तविक पाहता तोपर्यंत त्याच्या अंतःकरणामध्ये उद्वेग होता. संतांचं दर्शन झाल्याबरोबर मनामध्ये आनंद निर्माण झाला. कारण काय? कारण संत महात्मे इतके शुद्ध विचारी सदविचारी असतात ना महाराज. संत महात्मे त्या ठिकाणी इतके सुलभ असतात ना आपल्यासाठी. त्यांचं दर्शन घेतलं जरी तरी आपल्याला आनंद प्राप्त होत असतो. तरी आनंद प्राप्त होतो. काय संतांचं रूप, काय संतांचं दर्शन. आपण देखील त्या पद्धतीनं जीवन व्यतीत केलं पाहिजे महाराज. आपलं जीवन कसं असलं पाहिजे. एखाद्याने आपल्याकडे बघितल्याबरोबर त्याला देखील आनंद निर्माण झाला पाहिजे. आपल्या मुखाकडे जर एखाद्याने बघितलं, कितीही दुःखी व्यक्ती असू द्या हो, तरी देखील त्याच्या अंतःकरणामध्ये शांती त्याला मिळाली पाहिजे. असं आपण आपलं मुख ठेवलं पाहिजे. बरोबर की नाही? चंदनाचं उदाहरण दिलं महाराजांनी. वास्तविक पाहता चंदनाला वेडा घालून त्या ठिकाणी सर्प असतो बरं का. स्वतः झिजत असतो बरं का. चंदनाला झिजवल्याशिवाय आपल्याला सुगंध मिळत नाही. स्वतः झिजत असतो आणि आपल्याला सुगंध देत असतो. चंदनाचं झाड महाराज. त्या पद्धतीने आपलं चरित्र असलं पाहिजे. आपले कष्ट महाराज इतके उच्च कोटीचे असले पाहिजे ना. आपल्या कष्टाच्या छायेमध्ये जनमानस मात्र आनंदी झालं पाहिजे. अशा पद्धतीने आपलं जीवन असलं पाहिजे. संतांचं असं जीवन राहतं बरं. असं जीवन. शुकदेवजी महाराजांचं जीवन किती महाराज सुलभ जीवन. शुकदेवजी महाराज समोरून येत आहे लहानसे बटुक बालक. त्यांच्याकडे पाहता क्षणी राजा परीक्षितीचे विकार दूर होतात. उद्वेग दूर होऊन जातो. निश्चित हे महाराज मला माझ्या उद्धाराचा उपाय सांगणार, निश्चित सांगणार म्हणे. निश्चित शुकदेवजी महाराज समोर येतात. त्यांचं दर्शन राजा परीक्षिती घेतो. त्यांना प्रश्न विचारतो म्हणे, महाराज सोपविवेश पूजिता. प्रथमतः त्यांचं पूजन करतो. बसा महाराज. आसनावरती त्यांना विराजमान करतो आणि त्यांना प्रश्न विचारतो. ऐका बरं का. अहो महाराज, 7 दिवसामध्ये मला मृत्यू प्राप्त होणार आहे असा मला श्राप प्राप्त झालेला आहे. माझा उद्धार होईल असं मला काहीतरी सांगा. वेळ माझ्याकडे कमी आहे. 2 तासाचा वेळ सांगितला होता, तो संपन्न झालेला आहे महाराज. काहीतरी सांगा. शेवटचा घटका मी मोजत आहे म्हणे. काहीतरी उपाय सांगा. शुकदेवजी महाराजांनी सांगितलं, राजा चिंता करू नकोस म्हणे. ऐक, काळजी करण्याचं कारण काय. सर्वप्रथम शुकदेवजी महाराजांनी राजा परीक्षितीला आश्वस्त केलं. आश्वस्त केलं म्हणजे काय, त्याला समजवून सांगितलं चिंता करण्याचं कारण नाही. म्हणे, अरे दादा, तुला तर 7 दिवस आहे. किती दिवस? 7 दिवस उद्धार करण्यासाठी खटवांग नाम राजर्षे. खटवांग नावाचा एक राजा होता म्हणे. 1 तासामध्ये त्याला मुक्ती प्राप्त झाली. किती? 1 तासामध्ये. तुला देखील निश्चित मुक्ती प्राप्त होईल. तुझ्याकडे तर 7 दिवस आहे. काळजी करण्याचं कारण नाही. आश्वस्त केलं सर्वप्रथम राजाला. सांगितलं काळजी करू नकोस. राजाने देखील सांगितलं, महाराज मान्य केलं, परंतु मला माझा उद्धार 7 दिवसांमध्ये झाला पाहिजे असं काहीतरी कारण सांगा. मला मोक्षप्राप्ती करायची आहे, भगवत भक्ती प्राप्त करायची, भगवत स्थान प्राप्त करायचं आहे. काहीतरी उपाय सांगा. महाराजांनी सांगितलं, काळजी करू नकोस बरं का, मी तुला सांगतो. या जगामध्ये एकमेव असं साधन आहे ज्याद्वारे तुला मुक्ती प्राप्त होऊ शकते. ऐका ऐका, ती म्हणजे श्रीमद भागवत कथा. मी तुला 7 दिवस भगवान परमात्म्याचं चरित्र सांगतो म्हणे. भगवंताचं चरित्र ऐकल्यानंतर निश्चितच तुझा उद्धार होईल. तुझी इच्छा पूर्ण होईल. कारण भगवत कथा म्हणजे सोपी आहे का. तू जो काही मला प्रश्न विचारला ना, माझा उद्धार कसा होईल, तो प्रश्न अत्यंत उत्तम प्रश्न आहे म्हणे. वर्याने ते प्रश्न कृत लोक हितम नृप. आत्मविसम्मतम पुंसा मन्ये नारायणम स्मृती. काय सांगितलं महाराजांनी. म्हणे मला स्मृती आहे माझ्या पूर्वजन्माची. माझ्या पूर्वजन्मामध्ये शुकदेवजी महाराजांनी त्यांना त्यांचं पूर्वचरित्र सांगण्यास सुरुवात केली. ऐका, म्हणे मी गोलोक धामामध्ये असताना शुकदेवजी महाराजांचं पूर्वचरित्र आपण थोडक्यात बघू. आपला वेळ जरी समाप्त झाला असला तरी देखील आपण हे चरित्र पूर्ण करतो. ऐका.
गोलोक धामामधील भगवान परमात्म्याच्या आश्रयाला राधा राणीच्या चरणाजवळ असलेला एक पोपट, हा लहानसा जीव ज्या वेळेस राधा राणीच्या आज्ञेद्वारे भूलोकामध्ये जगत उद्धारासाठी येतो, लहानसं पोपटाचं पिल्लू महाराज येतं भगवान शंकर ज्या ठिकाणी पार्वती मातेला उपदेश करत होते त्या ठिकाणी बसलेलं पोपट, लहानसं ते पिल्लू पक्षी, भगवान शंकरांनी आपल्या डमरूद्वारे आजूबाजूचे सर्व जीव दूर सारले. पार्वती मातेला उपदेश करत असताना हा पोपट मात्र त्या ठिकाणीच होता बरं का. भागवतामध्ये कथाभाग आलेला आहे. आणि त्या ठिकाणी भगवान शंकरांनी जो काही कथाभाग सांगितला ना, विस्तीर्ण कथाभाग आहेत महाराज. पार्वती मातेला जो उपदेश केला तो उपदेश त्यांनी काय केला, त्या पोपटाने ऐकला. भगवान शंकरांनी बघितलं याने चोरून भगवंताची कथा ऐकली, याचा वध केला पाहिजे. त्रिशूळ घेतात, त्या पशुला मारण्यासाठी, त्या पोपटाला मारण्यासाठी उघडतात. तो पोपट धावत पळत उडत 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 पृथ्वी लोकामध्ये आल्यानंतर व्यास महर्षींची जी काही पत्नी होती त्या पत्नीच्या गर्भामध्ये जाऊन प्रवेश करतो. ऐका बरं का. ब्रह्मदेवाने भगवान शंकरांची समजूत काढली, म्हणे या पोपटाला तुम्ही मारू नका, भविष्यामध्ये हा या भगवत कथेचा प्रचार या त्रिभुवनामध्ये करणार आहे आणि जगत उद्धाराचं कार्य करणार आहे, करू नका म्हणे. भगवान शंकर स्वस्थानी निघून गेले. ऐका बरं का. पुढे प्रकार असा घडला, व्यास महर्षींना पुत्र मात्र काही होत नाही. ऐका बरं का. व्यास महर्षींची पत्नी गरोदर आहे, 9 महिने 9 दिवस देखील होऊन जातात, तरी देखील त्यांना पुत्र संतान प्राप्त होत नाही. 1 वर्ष होतं, 2 वर्ष होतं, तब्बल 12 वर्ष पूर्ण होतात, तरी देखील त्यांना पुत्र प्राप्त होत नाही. व्यास महर्षी मनामध्ये विचार करतात, नक्की काय प्रकार आहे, माझा पुत्र माझ्या पत्नीच्या गर्भामधून बाहेर का येत नाही, जगामध्ये संसारामध्ये या भूलोकामध्ये जन्म का घेत नाही म्हणे या भूलोकात. ब्रह्मदेवाची प्रार्थना केली, ब्रह्मदेव प्रकट झाले. ब्रह्मदेवानी त्या गर्भाला आश्वस्त केलं, त्याला सांगितलं म्हणे काळजी करू नकोस, बाहेर ये, आईच्या उदरामधून बाहेर ये. त्या लहानशा बालकाने सांगितलं म्हणे नाही नाही महाराज, या संसारामध्ये मला माहिती आहे खूप ताप आहे, खूप व्यथा आहे, येथे आल्यानंतर माझं मन देखील भ्रमिष्ट होईल आणि मी भगवत भक्ती करणार नाही, जमणार नाही, मी या भूलोकावरती जन्मच घेणार नाही. ब्रह्मदेवाने त्या बालकाला आश्वस्त केलं आणि मग त्या बालकाने जन्म घेतला बरं का. 12 वर्षाचं ते बालक जन्माला आलं. ऐका ऐका महाराज, जन्म घेतल्याबरोबर पळत सुटलं. सुखदेवजी महाराज जन्म घेतल्याबरोबर पळत सुटत आहे. लहानसे सुखदेवजी महाराज पुढे पुढे चालले. व्यास महर्षींना 12 वर्षापासून आपल्या पुत्राची आकुलतेने वाट पाहणारे व्यास महर्षी असंतोष निर्माण झाला, आपल्या पुत्राच्या पाठीमागे पळत आहे. यम प्रवजंत मनुपेत मपेत कृत्यम द्वैपायनो विरह कारतर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरो भिने दुस्तम. अहो ऐका ऐका ऐका. सुखदेव महाराजांच्या पाठीमागे ज्या वेळेस व्यास महर्षी पळत आहे, सुखदेवजी महाराज हातामध्ये येत नाही, पळून जंगलामध्ये एका ठिकाणी जाऊन समाधिस्थ अवस्थेमध्ये बसतात. लक्ष द्या महाराज, थोडी कथा राहिलेली आपली. समाधी अवस्थेमध्ये ज्यावेळेस शुकाचार्य महाराज बसलेले आहे, व्यास महर्षी मनामध्ये विचार करतात नाही नाही, माझा मुलगा आता काही समाधीमधून जागृत होऊ शकत नाही, काय करायचं ज्याद्वारे हा समाधीमधून पुन्हा जागृत होईल. प्रसंग ऐका. ब्रह्मदेवाने सांगितलं म्हणे यांनी भगवंताची कथा ऐकलेली आहे, त्यांना स्मरण आहे भगवान परमात्म्याचं म्हणे, ते तसे भगवंताचं तुम्ही काहीतरी गुणगान यांच्या जवळ करा तर ते समाधी अवस्थेमधून बाहेर येतील. ऐकताना तुम्ही सर्वजण. व्यास महर्षींनी काय केलं, आपल्या 2 शिष्यांना बोलवलं. व्यास महर्षींनी नुकताच पूर्ण केलेला भागवत ग्रंथ, भगवान परमात्म्याची जी काही कथा आहे, भगवत कथेमधील 2 श्लोक घेतले, आपल्या त्या शिष्यांना ऐकविले, उपदेश केला त्या श्लोकांचा. आपल्या शिष्यांना सांगितलं जा, माझा पुत्र ज्या ठिकाणी समाधी अवस्थेमध्ये बसलेला आहे ना, तेथे जाऊन या श्लोकाचं तुम्ही काय करा, उच्चारण करा. शिष्य येतात. सुखदेवजी महाराज समोर आसनाधीन झालेले आहेत, समाधी अवस्थेमध्ये. परिनिष्ठतोपी नैर्गुण्य उत्तम श्लोक लीलया ग्रहीत चेता राजर्षी आख्यानम यदतीतवान. सुखदेवजी महाराज राजा परीक्षितेला सांगत आहे बरं का, म्हणे ज्या वेळेस मी समाधी अवस्थेमध्ये होतो त्या ठिकाणी
माझ्या वडिलांनी पाठवलेले 2 शिष्य माझ्या जवळ आले. त्या शिष्यांनी ज्या वेळेस शुकदेवजी महाराजांच्या जवळ आल्यानंतर त्या श्लोकांचा उच्चार केला, ते श्लोक ऐकल्याबरोबर त्यांची समाधी भंग पावली. विचार केला असं रूप कोणाचं आहे, कोणते श्लोक होते ते ऐका. अहो बकीयम स्तनकालकूटम जिघांसया पाययदप्यसाध्वी लेभे गतिं धातृचित्तां ततोऽन्यं कं वा दयालु शरणं व्रजे. वराहपीडं नटवरवपु कर्णयो कर्णिकारिकं विभ्रदवासककनककपिशं वैजयन्तीं च माला रन्ध्राणवेणुरसुधया पूरयन् गोपवृन्दै वृंदारण्यं स्वपदर्मणं प्राविशद गीतकीर्तिः. पहिल्या श्लोकामध्ये भगवान परमात्म्याचं कार्य त्यांनी प्रतिपादन केलं. शुकदेवजी महाराजांपुढे अहो बकीयम स्तनकालकूटम. बकी म्हणजे त्या बकासुराची बहीण, ती पुतना राक्षसीण आपल्या स्तनामध्ये विष भरून भगवान परमात्म्याला मारण्यासाठी आली. त्या भगवान परमात्म्याने आपल्याला मारण्यासाठी आलेल्या पुतनेचा देखील उद्धार केला. अशा भगवान परमात्म्याला माझा नमस्कार, असा पहिल्या श्लोकाचा अर्थ ऐकल्याबरोबर त्यांची समाधी भंग व्हायला लागली. अरे कोण आहे म्हणे असा. पुढचा दुसरा श्लोक म्हटल्यानंतर भगवान परमात्म्याचं वर्णन, स्वरूप वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. दुसऱ्या श्लोकामध्ये काय, वराह पीडम नटवर वपु कर्ण यो कर्णी कारकम विभ्रदवासक कनक कपिशम वैजयंतींच माला. भगवान परमात्म्याच्या मुकुटावरती मयूर पीस आहे, गळ्यामध्ये कौस्तुभ मणी आहे, अधरावरती म्हणजे ओठांवरती बासुरी आहे. देवढा चरणी उभा असलेला तो भगवंत, सुंदरपैकी त्या भगवंताचं वर्णन ह्या दुसऱ्या श्लोकामध्ये त्या आपल्या शिष्यांनी केलं होतं बरं का. क्षणात भंग पावली शुक्राचार्यांची समाधी. म्हणे मी त्यांचं दर्शन घेण्यासाठी जाणार, ही मला कथा पूर्ण ऐकायची आहे. कोणी नक्की म्हणे असा. त्या शिष्यांना सांगितलं, हे श्लोक तुम्ही कोणाबद्दल म्हणता, मला सांगा, त्याचं चरित्र मला ऐकावा. शिष्यांनी सांगितलं, आमचे गुरुवर्य तुम्हाला ऐकवतील. चला. आले शुकाचार्य आपल्या पित्याकडे, व्यास महर्षींकडे चालत आले. सांगितलं, माझ्या पित्यांनी सांगितलं यांना. सांगितलं, गुरुजी तुम्ही माझे गुरु आहात, मला तुम्ही आता काय करा, या भागवताचा उपदेश करा, भागवत कथा मला तुम्ही श्रवण करवा. व्यास महर्षींनी त्यांना सुंदरपैकी तिथे भागवत कथा ऐकविली बरं का. राजा परीक्षितेला शुकाचार्य महाराज सांगतात, अशा पद्धतीने ही कथारूप अमृत मला प्राप्त झालं. जन्मजन्मांचं पुण्य होतं म्हणे माझं. परिनिष्ठित अवस्थेमध्ये मी ज्यावेळेस निर्गुण अवस्थेमध्ये समाधीमध्ये बसलेलो असताना देखील या भगवंताचं रूप ऐकल्यानंतर माझी समाधी भंग पावली. इतकं सुंदर माझ्या भगवान परमात्म्याचं रूप आहे. त्याची जर तुम्ही चरित्र ऐकलं म्हणे, तुमचा 7 दिवसामध्ये निश्चितच उद्धार होईल, यामध्ये कसलंही दुमत नाही. राजा निश्चिंत झाला. सर्वप्रथम ऐका बरं का, एखाद्याची जर समजूत काढायची असेल, त्याला जर शांत करायचं असेल, तर त्याची समजूत काढत असताना आपल्याला कसा लाभ भेटला ते त्याला ऐकवायचं असतं बरं का. ऐकावला आपला लाभ ऐका. आणि मग राजाला सांगितलं, आता तू ही कथा काय कर, श्रवण कर. आणि मग त्यांनी राजा परीक्षितेला भगवान परमात्म्याची कथा ऐकवण्यास सुरुवात केली. उद्यापासून आपण कथेला या ठिकाणी राजा परीक्षितेला जी काही कथा सांगितली ती आपण श्रवण करणार आहोत. आजच्या दिवसाची कथा आपण या ठिकाणी श्रवण केली. सुंदरपैकी झाकी देखील येथे महाराजांनी प्रदर्शित केली.